नमस्कार. आज आपल्याकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक, सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर धनंजय केळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती केळकर आलेले आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे आपल्या पुण्याचा अभिमान आहे आणि सर्वच रुग्णांचा मोठा आधार आहे. इथल्या उत्तमोत्तम डॉक्टर्समुळे, त्यांच्या वैद्यकीय सेवेमुळे, अत्यंत चोख व्यवस्थापनामुळे या रुग्णालयाची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. देशाच्या सर्व भागातून केवळ उत्तम वैद्यकीय सेवेच्या अपेक्षेने रुग्ण इथे येतात. एका इमारतीपासून सुरू झालेला हा रुग्णालयाचा पसारा आता 2-3 इमारतींपर्यंत वाढवला तरी इथे जागा पुरत नाही, रुग्णांना लवकर खोली मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. अनेक अडचणी खाचखळग्यांनी भरलेला होता. तर हा सगळा प्रवास आणि त्यांचं सहजीवन आपण त्यांच्याशी संवाद साधून आज जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम डॉक्टर केळकर, तुम्हाला हा प्रश्न आहे. मेडिकलची तुम्हाला पहिल्यापासूनच आवड होती का? आणि कॅन्सर सर्जरी ही शाखा निवडण्यामागची प्रेरणा काय? आणि मग माझी सर्जरीला इंटर्नशिप लागली. मेहताबाई म्हणून पुण्यातल्या पारशीबाई होत्या, प्रसिद्ध होत्या. तर त्या नेहरू मेहतांच्या युनिटला मी जे गेलो तर ते दुसऱ्यांचे पेशंट आपल्याकडे पळवायचे. म्हणजे त्यांना पेशंट आपल्याकडे यावं असं वाटायचं. आणि बाई दिवसरात्र ऑपरेशन्स करायच्या. त्या पूर्ण कामाला वेड्यासारख्या वाहून घेतलेल्या होत्या. त्या सकाळी 6:30 ते रात्री 11:15 असं ससूनमध्ये काम करायच्या. त्यांच्या युनिटला आम्ही तुरुंग असंच म्हणायचो. आणि इतकं पॉझिटिव्हिटी होती त्यांच्या सगळ्या पेशंट ट्रीटमेंटमध्ये की त्या पेशंटला हाताने भरवायच्या, पैसे मला आणून देऊन पेशंटला द्यायला लावायच्या मेडिकल औषधं विकत घेण्याकरता. त्यांचा सर्जरी आणि रुग्णांच्या प्रती एक अतिशय वेगळा दृष्टिकोन जो त्यापूर्वी आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात मी कोणाकडे पाहिला नाही. तर त्याचा खूप परिणाम त्या सर्जरीला मी असतानाचा, मी त्या इंटर्नशिप संपल्या जाहीर केलं की मी सर्जरी होणार म्हणून. म्हणजे इंटर्नशिप संपल्याच्या दिवशी माझा चॉईस पक्का ठरलेला होता. मग मी सर्जरी जॉईन झालो. नशिबाने बघा परत मला मेहताबाईंचंच युनिट मिळालं. ते काही माझ्या हातात नव्हतं. पण माझ्या पुढं दुसरं एक युनिट होतं जे लोकांना खूप चांगलं वाटायचं. पण नेमका त्यांचाच मुलगा ससूनला असल्यामुळे मला इलाजाने किंवा नाईलाजाने मेहताबाईंचं युनिट घ्यावं लागलं, जे माझ्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. कारण त्यामुळे मी कॅन्सरकडे वळलो. आणि मला असं वाटतं रुग्णांना आपण कसं ट्रीट करतो याचा एक बाईंच्यामुळं माझ्या मनावर कायमचा परिणाम झाला. त्या कधीच दिवसभर जेवायच्या नाहीत. त्यांची सँडविचेस छोटे यायचा डबा ती बहुतेक सगळे आम्ही खायचो, लोक वाटून एक हे करून. तर बाईंना मी कधीच जेवताना पाहिलं नाही. तर मी पण गेली 40 वर्ष दुपारी जेवलेलं नाही. म्हणजे ते आपोआप सुटलंच आपल्या आयुष्यातनंच ती गोष्ट दुपारची गेली. आणि दिवसभर काम करायची ताकदसुद्धा सोपी नाही आहे. आत्ता आमच्याकडे जी दीनानाथला मुलं येतात, आता दीनानाथला साधारण 270 पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आहेत जे MD-MS सारखं DNB म्हणून शिक्षण घेतात. तर त्या 270ना फार त्रास झाला की काही जण सोडून जातात. ते म्हणतात एवढं काम असेल तर डॉक्टर होण्यातच काय अर्थ नाही म्हणून. असं सरळ म्हणतात. आम्हाला सांगतात एक्झिटमध्ये की तुमच्याकडे फार काम आहे, वी नेव्हर एक्सपेक्टेड दिस म्हणून. म्हटलं काम करण्यासाठी लोक येतात इथे. तर तसंच ससूनला पण होतं की लोकांना काम करायला नको वाटायचं. आणि बाईंकडे प्रचंड काम होतं. म्हणजे युनिट असतं त्याच्यामध्ये 20 बेड्स होते. तर खाली 20 फ्लोअर बेड्स असायचे जमिनीवर टाकलेले. म्हणजे ज्या युनिटला 20 पेशंट असायला पाहिजे तिथे 40 पेशंट असायचे. आणि दिवसरात्र सर्जरी चाललेली असायची. तर मला वाटतं की ते कॅन्सर सर्जन होण्यामध्ये बाईंचा खूप मोठा वाटा आहे, सर्जन होण्यामध्ये बाईंचा वाटा आहे. आणि मला असं एक वाटतं की आयुष्याची वाटचाल करताना नेहमी माइंड ओपन ठेवावं. आपल्याला जे आवडतं त्या दिशेने जावं. पुढे कधी आयुष्यात पश्चाताप होत नाही. आपल्याला कुणीतरी सांगितल्यावर जर आपण गेलो तर पुढे जाऊन आपल्याला ते आवडेल याचा भरोसा नाही आहे. पण आपण ते जिंदगी का साथ निभाता चला गया म्हणतो, तसं जर गेलो तर प्रत्येक मोडला चॉईसेस आहेत. आणि प्रत्येक वेळी आपल्या मनाला भावणारा चॉईस, आपल्या पर्सनॅलिटीला सूट होणारा चॉईस हा जर घेतला. तर कॅन्सर सर्जरीमध्ये खूप चॅलेंज आहे, खूप धाडस आहे, जास्त वर्किंग आवर्स खूप जास्त आहे, जेवायला मिळत नाही मगाशी मी सांगितलं. तर ते सगळं आपल्या पर्सनॅलिटीला जमतं आहे का नाही हा विषय आहे खरा. कॅन्सर सर्जरी तर अवघात चालणारच आहे, तुम्ही असा किंवा नसा, तुम्हाला ती आवडती आहे का. तर ते मला प्रात्यक्षिक बाईंच्याकडे बघायला मिळालं. आणि मग मी जेव्हा टाटा हॉस्पिटलला गेलो पुढचं शिक्षण घ्यायला, तेव्हा तिथं मी एकदम ओव्हरनाईट सेलिब्रिटी झालो बाईंकडे गेल्यामुळे. कारण तिथे काय झालं
की मी ऑलरेडी खूप कॅन्सर सर्जरी करून आलो होतो आणि बाकी भारतातनं जी मुलं आली ती त्यांना काही विशेष कॅन्सर सर्जरी यायची नाही. मी त्यांना सगळ्याच टर्म्स कमांडो किंवा मानेचं डिसेक्शन किंवा मोशनची जागा काढणं किंवा ब्लॅडर काढणं त्यांना सगळंच एकदम आश्चर्यचकित होणारं वाटायचं आणि मला वाटायचं की अरे हे तर आपण बाई नेहमीच करत होत्या, त्यात विशेष काही नाही आहे. तर ते एक नशिबाचा प्रवास थोड्या प्रमाणात मन ओपन ठेवणं नवीन चॅलेंजेसना गोष्टींना. हुशार मुलं असतात त्यांना सगळीचकडे ॲडमिशन मिळते, पण तुम्ही मेडिकल ब्रँच निवडली आणि कॅन्सर सर्जन झाला, हा आमचा नशिबाचा भाग आहे. म्हणजे त्यामुळे आज आपल्याला इतके चांगले डॉक्टर आणि आज इतकं मोठं रुग्णालय त्यांच्या लिडरशिप खाली चालू असलेलं बघायला मिळतं. स्वाती, तू मूळची भोपाळची, मग तुमचं लग्न कसं जमलं? म्हणजे डॉक्टर तुला कुठे भेटले आणि भोपाळहून लग्न करून पुण्यात आल्यावर तुला आमचं पुणं कसं वाटलं? आता तू पुणे करायचं, पण त्यावेळेला आमचं लग्न ठरलं त्याची फारच विनोदी गोष्ट आहे. मला असं वाटतं की आमचं लग्न व्हायचंच होतं, काही झालं असतं तरी झालं असतं. आमचं ठरवून लग्न झालं. माझ्या बहिणीचे सासरे आणि डॉक्टरांचे एक नातेवाईक ते राहुल थिएटरमध्ये रशियन सिनेमा बघायला गेले आणि मध्येच दिवे गेले. मग दोघं वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. ते चहा प्यायला बाहेर निघाले. ते दोघंही एक दुसऱ्याला ओळखत नव्हते, पण जरा बघून एक बरे दिसत आहेत असे गप्पा मारायला लागले आणि मग गप्पा इथपर्यंत पोचल्या की तुम्हाला कोणी मुलगा माहिती का किंवा मुलगी माहिती का. म्हणजे त्या दिवशी जर त्यांनी रशियन सिनेमा बघितला नसता किंवा दिवे गेले नसते तर बहुतेक आम्ही नसतो भेटलो. मग त्यांनी खूप आग्रह केला. मला अजिबात डॉक्टरशी लग्न करायचं नव्हतं. माझे आजोबा डॉक्टर होते, माझी बहीण डॉक्टर आहे. पण मी सांगतो की मला पण अजिबात डॉक्टरशी लग्न करायचं नव्हतं. तिचा जसा निश्चय होता तसा माझा पण पक्का होता. मग त्यांनी मला खूप आग्रह केला की तू एकदा पुण्याला ये आणि डॉक्टरना भेट आणि मग ठरव. मग मी आले, मी भेटले आणि मग मी लगेच ठरवलं की हो मला करायचं. म्हणून आमचं लग्न झालं. व्यक्तिमत्वाचा प्रभावच इतका होता की तू लगेच हो म्हणलंस. नाही, पण मला डॉक्टरचं का करायचं नव्हतं, कारण मला असं वाटलं की मी एकूण मेहताबाईंच्या आणि टाटाला जाऊन आल्यानंतर फार जास्त काम करणाऱ्याचं लहानपणी माहिती होतं मला की आपण जास्त काम करणार आहोत, कामाशिवाय आपण राहणार नाही. त्यामुळं घर सांभाळणं हे माझ्याच्याने नीट होईल याच्यावर माझा विश्वास नव्हता आणि घर जर करायचं असेल तर ते चांगलं सांभाळलंच पाहिजे याच्यावरही माझा कटाक्ष होता. मग ते कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. तर डॉक्टर मुलगी ती घेईल असं इतर डॉक्टरांना बघून मला कधी वाटलं नाही. त्यामुळं मी म्हणजे स्वातीला पाहिल्यावरती आवडली तर ऑब्व्हियसली, पण ती डॉक्टर नव्हती हे पण खूप तेवढंच चांगलं झालं. स्वाती, तुमचा मागे एकदा तुम्हाला तुमचा हनीमूनचा किस्सा सांगितला होता. तो प्रवास तुमचा खरोखर संस्मरणीय आणि विलक्षण आणि अत्यंत ॲडव्हेंचरस असा होता. तर त्याबद्दल तू सांगावंस, तुझ्या तोंडून ऐकायला मला आवडेल. आमचं मी तसं म्हटलं की ठरवून लग्न झालं. आम्ही एक दुसऱ्याला साधारण लग्न झाल्यावर किती दिवस झाले असते तेवढंच ओळखत होतो आणि आम्ही कुल्लू मनालीला हनीमूनला जायचं ठरवलं. पुण्यातलेच एक हिमाचल ट्रॅव्हल्स होते, त्यांच्याकडे आम्ही सगळे पैसे भरले, सगळी त्यांनी बुकिंग्स केले. तो काळ क्रेडिट कार्ड्स आणि मोबाईल फोन नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचं दिल्लीला आधी आम्ही एका हॉटेलमध्ये राहणार आहोत, ते स्टेशनच्या अगदी जवळ आहे. मग आम्ही इथून निघालो. तिथे पोचल्यावर आमच्या लक्षात आलं की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं स्टेशनच्या जवळ आहे. आम्ही उतरलो निजामुद्दीन स्टेशनवर. ते हॉटेल होतं पुराणी दिल्लीजवळ. त्या दिवशी दिल्लीला खूप स्फोट झाले होते, बॉम्बस्फोट, टेररिझम, ते खालिस्तानचं चालू होतं. तर अख्ख्या दिल्लीला कर्फ्यू लागला होता. मग आम्ही निजामुद्दीनहून ओल्ड दिल्ली कसं जायचं, खूप रात्र झाली होती, एकही गाडी चालू नव्हती. ह्यांनी खूप कष्टाने एक सायकल रिक्षावाल्याला तयार केलं आणि रात्री 2 वाजता फक्त आम्ही दोघंच सायकल रिक्षामध्ये निजामुद्दीनहून जुन्या दिल्लीच्या साईडला निघालो. रस्त्यात अगदी सामसू. मला खूप असं रोमॅन्टिक वाटत होतं एकदम आणि याला खूप टेन्शन आलं होतं की कुठून कोणीतरी येईल, काहीतरी होईल. मग आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. दुसऱ्या दिवशी टॅक्सीवाल्याला आम्हीच पैसे द्यायचे होते, ते आम्ही ठेवले होते बरोबर. मग टॅक्सीने आम्ही मनालीला पोचलो आणि ज्या हॉटेलमध्ये गेलो तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की आमच्या बुकिंग एजंटनी पैसे पाठवलेच नव्हते. त्यांनी आम्हाला नकार दिला की मी हॉटेलमध्ये तुम्हाला थांबू देणार नाही.
आमच्याजवळ फक्त शॉपिंग एवढे पैसे होते. मग आम्ही खूप हॉटेल्स शोधले आणि एक अगदी नवीन जे सुरू पण नव्हतं झालं असा एक हॉटेलचा मालिक आम्हाला कमी पैशात ठेवायला तयार झाला. आम्ही तिथे राहिलो. जेव्हा खायचा खर्च आमचा चालूच होता. परत जेव्हा आम्ही दिल्लीला येत होतो तर चंदीगडच्या रस्त्यावरती आम्हाला आमचा ड्रायव्हर होता, तो सांगत होता की याच ठिकाणी आतंकवादी होते, त्यांनी काही लोकांना थांबवलं होतं. स्वराज माजदाचे लोक होते आणि त्यांना गाडीतनं बाहेर काढून शूट केलं. आणि एकदम रस्त्यावरती काही माणसं आली, त्यांच्या हातात AK-47 होती. त्यांनी गाडी थांबवली. आम्ही गाडीतनं आम्हाला बाहेर उभं राहायला सांगितलं. आम्ही असे 4 जण होतो. आम्ही ओळीने उभे राहिलो आणि मग त्यांनी चौकशा सुरू केल्या. त्यांचं म्हणणं आहे, मला नाही आठवत की मी इतकी भयानक दिसत होते की त्यांनी फक्त 1, 2 आणि 3 म्हटलं असतं तर मी आपोआप पडले असते. गोळी घालायची गरज लागली नसते. मग आमच्या ड्रायव्हरनी खूप त्यांना समजावून सांगितलं की हे पंजाबीच आहेत, सिख आहेत, लग्न झाल्यावर मणिकरण गुरुद्वाराला गेले होते वगैरे. मग त्यांनी आम्हाला सोडलं बराच वेळ तिथे उभं ठेवून. मग दिल्लीला आम्ही पोचलो तेव्हा आमचे पैसे पूर्ण संपलेले होते. फक्त आमच्याकडे तिकीट होतं परतीचं. आमच्याजवळ जेवायला पण पैसे थोडेसेच पैसे होते. मग आम्ही त्या दिवशी फुटपाथवर एक पुरी भाजी विकणारा माणूस होता, त्याच्याकडनं एकच प्लेट पुरी भाजी आम्हाला मिळाली. त्याच्यात 4 पुऱ्या आणि थोडी भाजी होती आणि 4 केळी. तर मग अख्खा दिवस आम्ही 2-2 पुऱ्या दोघांनी खाऊन आणि 2-2 केळी खाल्ली. पण दिवसभर आम्ही पायी फिरत होतो आणि आम्हाला इतकी मजा आली. त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आपण आयुष्य फार मजेत काढू. म्हणजे जर अशा सगळ्या ह्याच्यात आतंकवादी आणि उपास आणि हे सगळं करून जर आपण इतक्या आनंदात राहू शकतो तर पुढचं आयुष्य आपलं मस्त जाणार आहे. स्वातीचे नातेवाईक होते दिल्लीमध्ये, पण त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो असतो तर जावई फार तयारीचा आहे असं त्यांना की आल्या पहिल्याच दिवशी घरी पैसे मागायला आला आहे त्याच्यातच म्हणलं भागवा आता. ते असं आमचं सगळं हनीमून करून जेव्हा आम्ही परत आलो तर खरंच आम्ही आता त्याच्यानंतर इतकी वर्ष झाली आमचा प्रत्येक दिवस एवढाच आनंदात असतो. हा किस्सा तिने मला 97 साली हे घडलं तेव्हा सांगितला होता. आणि त्यानंतर काही दिवसांनी साप्ताहिक सकाळमध्ये जाहिरात आली होती की माझा अविस्मरणीय प्रवास या विषयावर लिहून मागवलं होतं लोकांकडून. तर ते वाचल्यावर मी स्वातीला म्हटलं की चल तू हे लिही, तुझा हा किस्सा खूप वेगळा आहे, नक्कीच खरंच संस्मरणीय प्रवास आहे. तर ती म्हणाली पण नुकतीच भोपाळहून आलेली असल्याने ती म्हणजे मला मराठीतून लिहिता येत नाही, हिंदीमध्ये मी लिहू शकेन. म्हटलं साप्ताहिक सकाळ मराठी आहे, तिथे हिंदी चालणार नाही. मग मी मराठीमध्ये लिहिलं तिने जसं सांगितलं तसं तसं. आणि शेवटच्या दिवशी मुदत ज्या दिवशी संपत होती त्या दिवशी आम्ही दोघीजणी साप्ताहिक सकाळच्या ऑफिसमध्ये गेलो आणि अगदी शेवटचा लेख स्वातीचा होता, पण त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रोजेक्ट तुमच्याकडे कसं आलं आणि त्यावेळेचे तुमचे काही उभारणीच्या काळातले अनुभव, मंगेशकर कुटुंबियांचे अनुभव याबद्दल. पुण्यात 90 साली आलो मी. टाटाचं सगळं संपवलं. टाटा हॉस्पिटलला मी असताना माझ्या एक मित्राच्या घरी बोरिवलीला आम्ही जेवायला गेलो होतो रात्री. आणि 2 वाजता बोरिवलीहून आम्ही परेलला येण्यासाठी लोकल घेतली आणि 2 वाजता आम्हाला दादरपर्यंत बसायला जागा नाही मिळाली. त्या दिवशी मी जाहीर केलं की मी मुंबईमध्ये एकही दिवस जास्त थांबणार नाही म्हणून. त्यामुळं ज्या दिवशी माझं टाटातलं शिक्षण सगळं संपलं त्या दुसऱ्या दिवशी मी सामान उचलून पुण्याला आलो. पुण्यात आल्यानंतर बऱ्याच हॉस्पिटल्सना फिरलो आणि सगळीकडे असं होतं की कॅन्सर हा गरिबांचा आजार आहे आणि खरं तर उगाच आपण या गरिबांच्या आजाराला हातच घालायला नाही पाहिजे असं बहुतेक हॉस्पिटलनी मला सल्ला दिला. तिथले जुन्या सर्जन्सना एक नवीन तरुण मुंबईचा सर्जन नको होता, काही कारणं काही असतील, पण एकूण असं निराशाजनक वातावरण होतं. त्यामुळे मी प्रायव्हेट प्रॅक्टिस बाहेर जाऊन करायला लागलो. पुण्यातल्या 100-125 हॉस्पिटल्सना मी जायचो, ऑपरेशन्स करायचो, पैसे घेऊन घरी परत यायचो. पण मला तेही आवडत नव्हतं. म्हणजे एकदम AC चा टेक्निशियन आणि मी दोघांमध्ये काही फरक नाही असं मला वाटायला लागलं होतं त्यावेळेस. की कुठं AC बंद पडला जायचं, दुरुस्त करायचं, पैसे घ्यायचे, परत यायचं, आपल्या ACचा काही संबंध नाही त्याचा. तर मी म्हणलं हे असं आयुष्य मी टाटाला बरा होतो की म्हणजे मुंबई किती वाईट असली तरी टाटा हॉस्पिटल अतिशय चांगलं होतं. त्याच वेळेला प्रबोधिनीचा एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला
आणि त्यामध्ये एकदम असे 35 शाळेत आम्ही एकमेकांना ओळखत असणारे डॉक्टर्स मला भेटले. त्यातला एखाद दुसरा सोडला तर बाकी 33ना मी कित्येक वर्षात भेटलेलो नव्हतो. म्हणजे 10-15 वर्षामध्ये आमची काही गाठच नव्हती. तर मला एकदम असं सोन्याची खाण समोर दिसावी असं माणसात जसं होत असेल तसं मला वाटलं या खोलीमध्ये केवढं पोटेन्शियल आहे. 30-35 डॉक्टर्स आहेत जे प्रबोधिनीचे विद्यार्थी होते. आपण त्यांना लहानपणी ओळखत होतो. माणसं सगळी चांगली आहेत, तर आपण एकत्र येऊन काय करायला नको. म्हणून मी तिथेच हात वर करून असा प्रस्ताव मांडला की माझ्या प्रॅक्टिस खूप चालते पण मी अनहॅपी आहे, तर सगळे तुम्ही एकत्र जर आला तर आपण काहीतरी करू शकू. तर त्यातले 10 जण तयार झाले. मग आम्ही 10 जण प्रबोधिनीच्या संचालकांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं आम्हाला प्रबोधिनीच्या बॅनरखाली मेडिकल सर्व्हिस करायची. तर त्यांनी अशी अट घातली की तुम्ही 1 वर्ष एकत्र राहा, भारतातले चांगले मेडिकल वैद्यकीय प्रकल्प आहेत ते बघा, आणि तुम्ही जर 1 वर्ष एकत्र राहू शकलात कारणाशिवाय, हे सगळं बघू शकला तर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. तेव्हा मग काही लोकांनी बेट्स घेतल्या की असं होणं शक्य नाही, काहींनी बेट्स घेतल्या की असं नक्की होणार वगैरे झालं सगळं. मग आम्ही गेलो. मग 1 वर्षभर आम्ही दर आठवड्यात महिन्याचे 1 शनिवार रविवार किंवा 2 शनिवार रविवार वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल्स बघायला जायचो. त्यामध्ये प्रकाश आमटे, अभय बंग, खूप ठिकाणचे भारतभर घटप्रभा म्हणून एक बेळगावच्या जवळ आहे, अशी एक भारतातली 20-30 हॉस्पिटल्स आम्ही विकेंड तिथे घालवायचा आणि त्यांच्याबरोबर बोलून त्यांचं काम कसं होतं, त्यांच्या अडचणी काय, एकत्र राहावं का राहू नये, असे सगळे प्रकार करून आम्ही आलो. 1 वर्षांनी गेल्यावर प्रबोधिनीच्या लोकांना मराठी माणूस 1 वर्ष विनाकारण एकत्र राहू शकतो याचाच आनंद झाला. त्यामुळे ते म्हणले की आम्ही तुम्हाला परवानगी देतोय, तुम्ही करा, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट स्थापन करायला हरकत नाही म्हणून. मग आम्ही तो ट्रस्ट स्थापन केला. ही 92 सालची गोष्ट आहे. आणि मग पुण्यामध्ये आजारी हॉस्पिटल शोधायला सुरुवात केली, कारण खिशात पैसे नव्हते. त्यामुळे मग अशी आजारी हॉस्पिटल्स 8-10 शोधली आम्ही. त्याच्यात काही जास्त आजारी होती, काही कमी आजारी होती, काही अगदी ICUत होती. पण मग त्या सगळ्यांशी आम्ही बोलायला सुरुवात केली की आम्ही तरुण मुलं आहोत, डॉक्टर्स आहोत, आम्हाला काहीतरी चांगलं काम करायची इच्छा आहे. तुमचं हॉस्पिटल चालत नाही आहे, पगार नीट होत नाही आहे, पेशंट्स नाही आहे तिथे, तर आपण दोघं एकत्र आलो तर दोघांचाही फायदा होईल. तर संजीवन हॉस्पिटल कर्वे रोडचं जे होतं त्यांना ते पटलं. ते म्हटले व्हॉट इज देअर टू लूज. तरी त्यांनी मला एकदा विचारून बघितलं. अण्णासाहेब बेरे म्हणून त्याचे अध्यक्ष होते, खूप छान गृहस्थ होते, माझी त्यांची फार मैत्री अनेक वर्ष होती. तर ते मला म्हणले की डॉक्टर हो, जो आजारी माणूस आहे त्यांनी सशक्त माणसाचा आधार घ्यायचा असतो, इथं 2 आजारी माणसं एकमेकांचा आधार घेतात. तर मी म्हटलं अहो, पाण्यामध्ये बुडत्याला काडीचा आधार आहे तुम्हाला माहिती आहे ना, बुडत्याला झाडाचा आधार अशी म्हण नाही आहे म्हटलं. मग त्यांना पटलं ते की बुडत्याला काडीचा आधार दे, काडी आहे म्हणले चला म्हणजे आपण एकत्र येऊ. आणि त्यांनी 1 डिसेंबर 93ला ते हॉस्पिटल आमच्या ताब्यात दिलं. त्यावेळी त्यांची मोठे ग्रुप होते खरंच, आज आता दिसत नाहीत हल्ली, कारण त्यावेळी त्यांनी आम्हाला पहिलं वर्षभर 1ही रुपया भाडा लावला नाही संजीवन हॉस्पिटलला. अण्णासाहेब बेरे आणि जस्टिस देशमुख म्हणून होते. तर ते दोघांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला 1 वर्ष आमचे तुम्ही तोटे सहन करताय हाच आनंद आहे आम्हाला. तुम्हाला माहीत असेल तर टाटा कोरस म्हणून लंडनला कंपनी होती जी तोट्यामध्ये होती. तर लंडनच्या एका माणसांनी £1 पर मंथ ती अख्खी कंपनी चालवायला घेतली होती. टाटा ग्रुपने असा विचार केला की £1 देतात हेच खूप आहे, कारण त्याचा त्यावेळेचा लॉस 30,000 कोटीचा होता. आणि त्यांनी ती 1 वर्ष चालवली. टाटा स्टील 1 वर्ष £1 पर मंथनी चालवली त्यांनी, त्या माणसाने. तसं आम्ही संजीवन 1 वर्ष लॉस ॲब्सॉर्प्शन टेक्निकनी चालवलं की बाबा त्यांना लॉस होत नाही, मुलंही आपली काम करायला धडपड करतायत. आणि मग आम्ही पुण्यातले अक्षरशः चांगले चांगले जे डॉक्टर्स होते, आणि ती एक आज तुम्हाला वाटतं दीनानाथ काय यशस्वी आहे त्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, किंवा एकच कारण आहे असं मी सांगतो, म्हणजे चांगल्या डॉक्टर्सना बोलावणं. दीनानाथनी आणि संजीवननी कधीही डॉक्टर पाहिजे म्हणून जाहिरात दिली नाही, पेपरमध्ये नाही, मॅगझिनमध्ये नाही, इंटरनेटवर नाही, आम्ही देतच नाही जाहिरात, आम्ही डॉक्टर्स शोधतो. आणि याचं कारण असं की अशी आमची फिलॉसॉफी होती की माणूस जसा आहे लहानपणी तसाच आयुष्यभर राहतो, तो बदलत नाही. आणि ते जे संस्कार लहानपणी होतात, अप्पांची मुळात प्रबोधिनी सुरू करण्यामागची भूमिका अशी होती की लहानपणी संस्कार झाले तरच माणूस चांगला राहतो. आता या डॉक्टरांचे संस्कार लहानपणी कुठे झाले काय माहिती, पण जे झाले ते झाले. तर मग त्यांना पुढे बदलण्यापेक्षा असे चांगले डॉक्टर शोधायचे आणि त्यांना बोलवायचे. ते यशस्वी पाहिजेत असं अजिबात नाही आहे, पण ते मेरिटेड पाहिजेत. म्हणजे त्यांचं 10वीला किती मार्क पडले, 12वीला किती मार्क पडले, ते कॉलेजमध्ये कसे होते,
त्यांचं एकूण रेप्युटेशन कसं आहे, ते प्रॅक्टिसमध्ये सरळ मार्गी प्रॅक्टिस करतात का फसवतात, ते फार्मा कंपनीकडनं पैसे घेतात का नाही, ते कमिशन प्रॅक्टिसमध्ये आहेत का नाही, याची सखोल चौकशी करून मग मी कुर्लेकर आम्ही दोघं तिघं होतो तिथे कन्सल्टिंगला जाऊन बसायचो. त्यांना वाटायचं की कोणतरी पेशंट आला आहे म्हणून, त्यामुळे तेही आमच्याकडे आशेने बघायचे, आम्ही पण त्यांच्याकडे हसून बघायचो. आणि सगळ्यात शेवटी आज जाऊन मी त्यांना म्हणायचो की मी डॉक्टर केळकर, मी तुम्हाला विनंती करायला आलो की तुम्ही संजीवनला प्लीज आमच्याकडे जॉईन करा म्हणून. डॉक्टरांची जुळवाजुळव अशी केली संजीवनसाठी, सगळी. पैशांची जुळवाजुळव कशी केली तेही एक ऐकण्यासारखं आहे. आणि मग डॉक्टर्सना अशी विनंती केल्यानंतर ते जॉईन झाले. ते जॉईन झाल्यामुळं संजीवन हॉस्पिटल वेगाने यशस्वी झालं. कारण हे डॉक्टर्स जरी त्यावेळी फार वेल नोन नसले, पुण्यामध्ये त्यांचं नाव नसलं, तरी ते अतिशय चांगले डॉक्टर्स होते. आणि हे जे पण हा माझा आयुष्यभराचा विषय आहे की मेडिकल लोकांना आयडेंटिटी, आपला चांगला टेक्निशियन कुठला, आपली चांगली नर्स कुठली, एका डॉक्टरला सर्वायव्हलसाठीच हे करावं लागतं. एक चांगली टीम बांधावी लागते. लता मंगेशकर, आशा भोसले सक्सेसफुल आहेत त्याचं कारण त्यांची टीम तशी होती. त्यांचे संगीतकार तुम्ही बघाल तर तुमच्या हळूहळू लक्षात येईल की सगळीकडे यशस्वीतेचा पॅटर्न हा एकच आहे, वेगवेगळे नाही आहेत. आणि तो पॅटर्न म्हणजे टीम निवडणे. आणि मी बघितले मंगेशकरांना की ते असे जे लोक आहेत, म्हणजे गोनी दांडेकर असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, ग्रेस असतील, कवी भट असतील, यांची अक्षरशः मान मोडून सेवा करायची. आणि तेही बरोबरीचे लोक आहेत सगळे. पण ही माणसं आपल्या बरोबर राहावी याच्याकरता ते विशेष प्रयत्न करायचे. आणि ती टीम जमवणं हा हॉस्पिटलचा माझ्या मते सगळ्यात एक आणि एकच काम आहे त्याचं. तर ती आम्ही जमवली. हॉस्पिटल वेगाने चालायला लागलं. पैसे घ्यायचे नव्हते कोणाकडनं. काही डॉक्टर्सनी असा प्रस्ताव मांडला की आपण पैसे घालूया. तर मी म्हटलं की मग डॉक्टर्सनी पैसे नाही घालायचे, ही काय ओनरशिप फर्म नाही आहे, ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. कोणीही एकही पैसा खिशातनं घालायचा नाही. आपण लोकांकडनं पैसे उभे करू. लोक म्हणले कोण देईल आपल्याला पैसे? देईल समाज पैसे, काहीच त्याच्यामध्ये अवघड काही नाही आहे. आपण समाजाकडे जाऊ. आणि आम्ही खूप लोकांकडे गेलो त्याला. माझे एक वहीकर म्हणून मित्र होते प्रबोधिनीचे, ते मला म्हणले आपण काय ते अडत्यांचं काय जागा मंडई नाही, मार्केट यार्डच्या अडत्यांकडे जाऊ म्हणले. मी म्हणलं मार्केट यार्डचा अडती पैसे देईल आपल्याला? ते म्हणले प्रयत्न तर करू. म्हणलं तुम्ही काय करता? ते म्हणले मी त्यांची प्रॉपर्टी जो गाळ्याचा टॅक्स असतो तो कमी करून देण्याचा वकील आहे म्हटले. म्हणलं हे चांगलं आहे, हे काम अतिशय चांगले, चला आपण जाऊ. मग आम्ही दोघं मोटरसायकलवर बसून त्या अडत्यांकडे जायचो. आणि प्रत्येक अडत्याला आम्ही आमची रडकहाणी सांगायचो. आणि मग त्याच्यापेक्षा भयानक कहाणी तो आम्हाला सांगायचा की यावर्षी ट्रकचा संप आहे, पाऊस पडलेला नाही, शेतकरी नीट माल देत नाहीत. शेवटी आम्हाला असं वाटायचं की आपणच अडत्याची मदत केली पाहिजे. पण वहीकर आणि मी इतके चिकट होतो की या सगळ्या लढाईच्या शेवटी प्रत्येक अडत्याने 72 अडत्यांकडनं आम्ही 1,000 रुपये त्यावेळेला असे 72,000 रुपये 92 साली आम्ही आणले त्यांच्याकडनं. मध्येच एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा संजीवन सुरू झालं तेव्हा आम्ही असं म्हणायचो गमतीने की 92 साली आम्हाला आमचा पहिला मुलगा झाला आणि 93 साली आम्हाला संजीवन झालं. आणि पैशाची गरज होती. माधुरी माझी तेव्हा खूप मैत्रीण होती. आम्ही दोघी बॅडमिंटन एकत्र खेळायचो. आणि मग मी हिला एकदा सांगितलं की आम्हाला पैशाची गरज आहे आणि आम्ही सगळीकडे बघतोय की कोणी डोनेशन देत आहे का. हिने घरी जाऊन संजयला सांगितलं, आईच्या मिस्टरांना. संजयनी मला विचारलं की मी तुझ्या नवऱ्याला कधी भेटलो पण नाही, असे कसे पैसे देऊ, बघितलं पण नाही आहे. मग आम्ही भेटलो 93 साली. मला खरंच खूप आश्चर्य वाटलं होतं. संजय वैद्य यांनी संजीवनसाठी आम्हाला काहीतरी 10 लाख रुपये बिनव्याजी दिले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा परत करा. ती खूप मोठी रक्कम होती त्यावेळेला. आणि बिनव्याजी पण होते. बिनव्याजी होती. ते खूप समाजातल्या खूप लोकांनी मदत केली. कमलताई नातू म्हणून प्रभात रोडला राहायच्या, सरदार नातूंच्या मिसेस होत्या. ते पण म्हणले की एक डॉक्टर आपल्याकडे पैसे मागायला त्याचं त्यांना एवढं अप्रूप वाटलं की म्हणल्या देऊन टाका यांना पैसे म्हणल्या. आणि मला आठवत नाही पण एक 25, 30, 40 लाख रुपये 1-2 महिन्यात उभे केले आम्ही अक्षरशः लोकांकडे मागून. त्यात खूपसे लोक असेही होते, म्हणजे एकाकडे गेले होते पैसे मागायला, तर त्यांनी सांगितलं की मी तुला का देऊ, तू काय रॉबिन हुड आहे का, माझ्याकडे पैसे घ्यायचे आणि लोकांमध्ये वाटशील. हो, त्यांनी सांगितलं की मी डायरेक्ट गरिबांना पैसे देईन ना, तुला कशाला एजंट म्हणून पैसे देऊ म्हणले. सर्व प्रकार होते. पण एकाने तर आम्हाला सांगितलं की मी पैसे देईन पण तुम्हाला दर महिन्याला एकदा भजन करायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. आणि आम्ही करायचो बाय द वे. मेंदळे म्हणून बाई होत्या,
त्यांनीच लिहिलेल्या भजनांची एक वही होती, त्यांचीच भजनं म्हणायची. काय काय करायला लागलंय डॉक्टरांना. नाही पण खूप मजा यायची हा, म्हणजे ह्याच्यात काहीच वाईट वाटण्यासारखं नव्हतं. कारण पहिल्याच दिवशी शंतनुराव किर्लोस्करांनी सांगितलं होतं की यंग मॅन टेक द हॅट इन युअर हँड म्हणून. मी त्यांच्याकडे ब्रेकफास्टला गेलो होतो. हॅट हातात असली तरच लोक पैसे देतात. थोर समाजसेवक म्हणून कोणी पैसे देत नाही म्हटलं. त्यामुळे अजिबात थोर समाजसेवक काय असं चेहरा करून फिरू नकोस, एकदम गरीब चेहरा करून मुकाट्याने पैसा माग म्हणले. आणि दिनानाथचं प्रोजेक्ट कसं आलं मंगेशकर कुटुंब त्याबद्दल. तर आमचा जो संच होता डॉक्टरांचा तो फार म्हणजे सॉलिड होता. म्हणजे त्याची ॲबिलिटी ही संजीवनपेक्षा फार जास्त होती. संजीवन वेगाने यशस्वी व्हायला लागलं. अटलजींच्या हस्ते आम्ही संजीवनचं एक खोटं उद्घाटन केलं दुसरं. आणि संजीवनला इतकी प्रचंड गर्दी झाली की 93 साली आम्ही सुरू केलं. 96 साली संजीवनला वेटिंग लिस्ट सुरू झाली. 96 सालानंतर संजीवनला कधीही लोकांनी येऊन डायरेक्ट बेड मिळालं नाही. आज तुम्हाला दिनानाथमध्ये दिसतंय त्याची सुरुवात 96 साली झाली की बेड वेकंट नसतोच कधी. आणि संजीवनला तो बेड वेकंट नसायचा. त्यामुळे सगळीच टीम अशी थोडी हे असायची, अस्वस्थ असायची की अरे एवढी सगळी चांगली डॉक्टर्स आणि बेड्स कुठे आहेत आणि ICU कुठे आहे आणि थिएटर्स मिळत नाही आहेत. तर त्यामुळं आम्ही शोधात इतक्या जमिनी संजीवनच्या आजूबाजूच्या आम्ही पाहिल्या होत्या. तर मी मंगेशकरांकडेही 94 साली गेलो होतो. हृदयनाथ मंगेशकरांना भेटलो मी आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळे प्रबोधिनीचे तरुण डॉक्टर्स आहोत, आम्हाला हॉस्पिटल काढायचे, तुम्हाला जमीन शासनाने दिलेली आहे, आपण एकत्र येऊया. तर त्यावेळेला ते मला म्हणले की डॉक्टर आमच्याकडे नाल आहे, आम्हाला घोडा हवा आहे. तुमच्याकडेही नालच आहे, तुम्हालाही घोडाच हवा आहे म्हणले. तर 2 नाल घेऊन काही होणार नाही, तर तुम्ही जेव्हा घोडा व्हाल तेव्हा माझ्याकडे या म्हणले. चांगलं म्हणजे मी विचार केला आणि मला असं वाटतं की खरंच हृदयनाथ मंगेशकरांमध्ये त्या घरातली सगळ्यात जास्त जर दूरदृष्टी असेल तर ते त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्या एवढा हुशार माणूस ते संपूर्ण फॅमिलीत मी कोणी म्हणजे अशक्य हुशार आहेत ते. तर त्यांना हे कळणं की आपल्याला अशा प्रकारची संस्था पाहिजे की जिच्यामध्ये ताकद आहे, जे हे नाव मंगेशकर नाव पुढे नेऊ शकेल. आणि आम्ही आता त्याच्यासाठी त्या पोझिशनला योग्य नाही आहोत ते त्यावेळी कळणं. आणि 98च्या एंडला त्यांचा परत मला फोन येणं की डॉक्टर आता तुमचा घोडा झालेला आहे, तुम्ही कृपा मला भेटायला या. हे त्यांनी 98ला मला फोन केला की तुम्ही प्लीज मला भेटायला या. मग मी गेलो घरी भेटायला. ते म्हणले की आता मला वाटतं की तुम्ही आमचं चालवू शकाल, करू शकाल म्हणून. आणि त्यांनी स्वतःहून बोलवलं. मी काही परत 98ला त्यांच्याकडे गेलो नव्हतो. मी तर विसरून पण गेलो होतो की आपण त्यांच्याकडे गेलो. ती जमीन पडू नये हे पण मला माहीत नव्हतं. कारण ती 93 सालीही पडूनच होती, 98-99लाही पडूनच होती. त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी मला बोलवलं तेव्हा मला म्हटलं की मला तुम्ही आता योग्य वाटतंय, तुम्ही आणि तुमची टीम हे प्रोजेक्ट आता हातात घ्या. दिदींना भेटलो आम्ही, आशाताईंना भेटलो, सगळ्यांचीच भेट झाली. आणि मग आम्ही 99ला त्या कामाची सुरुवात केली. आणि मला असं वाटतंय की एक आमच्याकडे संजीवनला सगळं होतं, छोटं हॉस्पिटल होतं, सगळं होतं, पण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नव्हतं. संजीवन हॉस्पिटलचं एकूण जुनं हॉस्पिटल बांधलेलं, टॉयलेट्स नीट नाही, स्वच्छतेचा दर्जा मध्यम होता. आणि फार कष्टातनं आम्ही ते वर आणलं. म्हणजे आमच्याकडे जनरेटर सेट नव्हता. तुम्हाला सांगायला हरकत नाही, आज आपल्याला जनरेटर सेट हा जन्माचा अविभाज्य घटक वाटतो, पण त्यावेळेला जनरेटर सेट नव्हता संजीवनला. आम्ही घेतलं तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते. तर फक्त ऑपरेशन थिएटर आणि ICUचे एक बेड दिवे लागण्यापुरता जनरेटर सेट होता. व्हेंटिलेटर जेमतेम चालेल, बाकी सगळं हॉस्पिटल अंधारात असायचं. तर रात्री मी, स्वाती, आमचे 2-3 डॉक्टर्स पेशंटना मेणबत्त्या नेऊन द्यायचो रूममध्ये, दिवे गेले तर. आणि पेशंटना ते आवडायचं की डॉक्टर लोक येऊन मेणबत्त्या. म्हणजे मी सांगतो की टेक्नॉलॉजीने हॉस्पिटल चालत नाही, हे मी सांगण्याकरता मुद्दा सांगत होतो की मेणबत्त्या देऊन ते अतिशय खुश असायचे. त्यांना वाटायचे छान मस्त संध्याकाळ अंधार झालेला आहे, मेणबत्त्या घेऊन डॉक्टर आत येत आहेत, ठेवत आहेत, तिथे छान वाटायचं. आज आता कसं वाटेल माहीत नाही मला, कदाचित चांगलंही वाटेल आज. पण आता कसं असतं की आता इलेक्ट्रिसिटीज आम्ही बनवतो, आमच्याकडे वीज आता जातच नाही, वेगळे दिवस आहेत. पण त्या संजीवन हॉस्पिटलची जी पटकन ऊर्जितावस्था आली आणि तिथे जे आम्ही धडे शिकलो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा धडा हा लेबर मॅनेजमेंट होता, जो जर तेव्हा शिकला नसता तर दिनानाथमध्ये फार महागात गेला असता. संजीवनला आधीपासूनच युनियन होती, आम्ही घ्यायच्या आधीपासूनच. आल्या युनियननी तुमची गाडी फोडणार म्हणून माझं स्वागत पत्र पाठवलं की तुम्ही उद्या हॉस्पिटलच्या आवारात 93ला याल तेव्हा आम्ही तुमच्या गाडीवर अटॅक करणार आहोत. तेव्हा मी त्यांना गाडीचा नंबर पाठवला आणि म्हटलं चुकून दुसऱ्याच्या गाडीवर अटॅक करू नका. कारण असंही होतं की भलत्यालाच एखाद्या दुसऱ्या डॉक्टरला मारायचे धरून. तर मी या गाडीने येतोय तर तुम्ही जरूर त्याच्यावर दगडफेक करू शकता, पण लक्षात ठेवा की तुमच्या सगळ्या वर्कर्सना आम्ही सामावून घेतोय. त्यांना सर्व पगारासकट जशी आहे तशीच सेवा ज्येष्ठता ठेवून पुढे आपण काम सुरू करतोय.
त्यामुळे आपण शत्रू नसून मित्र आहोत एवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला करायचं आहे ते करा असं सांगितलं. आणि ते युनियनचं सगळं प्रकार जो काही संजीवनला आम्ही बघितला, त्यामुळं आम्ही दीनानाथला पहिल्यापासून अशी पावलं घेतली की युनियन होऊ नये. आणि आज एक्झॅक्टली 25 वर्ष दीनानाथला 1 नोव्हेंबरला पूर्ण होतील. कदाचित भारतातलं 5,000 काम करणारे लोक आहे, युनियन नसलेलं बहुतेक एकमेव हॉस्पिटल आहे असं माझं मत आहे. पण हे सगळे धडे संजीवनचे होते. हे नसते त्यावेळी मिळाले तर आम्हाला युनियन कशी झाली हे पण कळलं नसतं. त्यामुळे मला म्हणजे मंगेशकर कुटुंबियांचं जवळ येणं, त्यांना वाटणं की ही आपल्याला, आणि त्यांच्याकडे 5 स्टारवाले सगळे लोक गेले होते, म्हणजे अपोलोपासून सगळे लोक त्यांच्याकडे गेले होते. पण त्यांची मेडिकलची कल्पनाच ही नव्हती 5 स्टार हॉस्पिटल काढणं. त्यांना अशीच लोकं पाहिजे होती की जे या मातीतली आहेत, ज्यांना पेशंटबरोबर सिंपती आहे, जे त्यांच्याशी चांगले वागतील. त्यामुळं आम्ही असं म्हणतो की आमचे 36 गुण जुळले. कधीच आमच्यात भांडणं आजपर्यंत झाली नाही. मंगेशकर कुटुंबियांनी दाखवलेला विश्वास डॉक्टर केळकर आणि त्यांच्या टीमवरचा तो खरंच रास्त होत आहे आज आता आपल्याला पटतंय. सर्जरी आणि ॲडमिनिस्ट्रेटर ही दोन्ही कामं काही काळ तुम्हाला म्हणजे उभारणीच्या काळात, दीनानाथच्या उभारणीच्या काळात करावी लागली. तर ॲडमिनिस्ट्रेशन बघताना सर्जरीकडे दुर्लक्ष होतं आहे असं कधी वाटलं का? आणि जर नसेल झालं तर मग ही तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळली? दुर्लक्ष नाही म्हणणार मी, पण सर्जन म्हणून मी जेवढा भारतामध्ये किंवा परदेशामध्ये, कारण मी परदेशात वगैरे शिकून आलेलो होतो ऑलरेडी. जपानला जाऊन शिकून आलेलो होतो, इस्रायलला जाऊन आलेलो होतो, जर्मनीला जाऊन आलेलो होतो. तर मी माझं या व्यवसायात जेवढं मोठं नाव केलं असतं ते मी स्वतः जाणीवपूर्वक सोडून दिलं असं मी म्हणेन. की सर्जरीतली वैयक्तिक प्रोग्रेस ही सोडून दिली. सर्जरी तर मी खूप करत होतो, पण मी आत्ता महिन्याला 100 ते 125 सर्जरीज दर महिन्याला करतो. आणि हे गेली 25 वर्ष चालू असेल संजीवन दीनानाथच्या पहिल्या दिवसापासून. सर्जरीला मी कधी दुर्लक्ष नाही केलं, पण सर्जनकडे दुर्लक्ष केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या व्यवसायामध्ये त्याचे एक मानदंड यशस्वी होण्याचे असतात. त्याच्यामध्ये दुसऱ्यांना सर्जरी दाखवणं असेल, शिकवणं असेल, कॉन्फरन्सेस असेल, या सगळ्या ठिकाणी जाणं मी पूर्ण सोडून दिलं. म्हणजे मी इथं का 4 वर्ष आलो नाही त्याचंही उत्तर तेच आहे की नाही मी जात कुठे. मी कुठल्याही सोशलायझेशनला, मेडिकल सोशलायझेशन कशालाच मी कुठे जात नाही. माझं काम दिवसरात्र करत असतो. 100-125 सर्जरीज महिन्याला, याचा अर्थ माझं सकाळी 8 ते रात्री 8 त्यापैकी 8 ते 5 ही पूर्ण सर्जरी चालू असते माझी रोज, सगळे 6 दिवस आठवड्याचे. आणि मग 5 ते 8 मध्ये मी ॲडमिनिस्ट्रेशन करतो. हाही शब्द चुकीचा आहे, पण मी हॉस्पिटलचे प्रश्न सोडवतो. आणि ते हॉस्पिटलचे प्रश्न, लोक भेटायला येणारे, बाहेरनं कोणी आलेले लोक, काही महत्त्वाच्या मीटिंग्ज असल्या तर ते सगळ्या संध्याकाळच्या आणि बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळात चालतात. संजीवनला तर आम्हाला हॉस्पिटलही चालवायला येत नव्हतं, तेव्हा तर आम्ही दर बुधवारी रात्री 9 ते सकाळी 4 असं मॅनेजमेंट ट्रेनिंग मीटिंग असायची संजीवनला. आणि त्या मॅनेजमेंट ट्रेनिंग मीटिंगमध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले लोक येऊन आम्हाला शिकवायचे. बँकिंगमधले लोक यायचे, टेल्कोतले लोक यायचे, कमिशनचे लोक यायचे. आणि ते आम्हाला हॉस्पिटल कसं, म्हणजे इंडस्ट्री कशी चालवायची, बेसिकली प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट शिकवायचे. तर या सगळ्या प्रकारात आपल्या स्वतःच्या कलेकडं, म्हणजे माझी सर्जरी ही कला आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष अशा पद्धतीने होतं की त्याच्यातली जाण्याची शिडी तुम्ही सोडून देता. आणि त्याची एक इंटरेस्टिंग गोष्टही तुम्हाला सांगतो की आम्हाला शाळेत असताना आप्पांनी कधी वैयक्तिक खेळ खेळून दिला नाही. म्हणजे बॉक्सिंग, मी बॉक्सिंग करायचो, मार्शल आर्ट्स, तर ते किंवा स्विमिंग असेल किंवा बॅडमिंटन, टेबल टेनिस, याच्यातला कुठलाच खेळ खेळायला आम्हाला परवानगी नव्हती. कारण आप्पांचं असं मत होतं की जो वैयक्तिक खेळ खेळतो तो सांघिक खेळ खेळत नाही. आणि असं आप्पा हे मोठे शिक्षण तज्ज्ञ होते, आणि म्हणून त्यांनी शाळेतल्या एकही मुलाला वैयक्तिक खेळामध्ये प्रोत्साहन दिलं नाही. मी बॉक्सिंग खेळायचो तर ते मला धरून ठोकायचे, आणि बॉक्सिंग सोडलं मी. आणि ते म्हणायचे की असा खेळ खेळ की जो सगळ्यांबरोबर आहे. मग खो खो आहे, हॉकी आहे, हुतुतू, फुटबॉल, सगळ्या गोष्टी. त्यावेळेला आम्ही कबड्डीला, माझी जी ही होती टीम, ती पुण्याची इंटरस्कूल चॅम्पियन टीम होती. तर ते एकमेकांबरोबर काम करायची सवय ही कशी लागते याचं काही उत्तर नाही, पण स्वतःचं सोडल्याशिवाय लागत नाही याच्यात काही शंका नाही. जो माणूस स्वतःची प्रगती बघत राहतो, म्हणजे जोकोविच टीम उभी करू शकेल का नाही मोठी काय माहिती. जोकोविचला नेहमी स्वतः जिंकायचं आहे, त्याला सपोर्ट स्टाफ पाहिजे, बरोबरीचा स्टाफ नको आहे. तर आपल्याला बरोबरीचा स्टाफ पाहिजे, आपल्यापेक्षा बेटर सर्जन्स पाहिजे, आपल्यापेक्षा बेटर फिजिशियन्स पाहिजे.
आपल्यापेक्षा बेटर मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट पाहिजे. तर हे थोडंसं मला असं वाटतं की ते टीमवर्कचा इश्यू त्याच्यातनं होता. स्वाती, तो हॉस्पिटलचा उभारणीचा जो काळ होता तो प्रचंड हेक्टिक तणावपूर्ण असा असणार. तर अशा या काळामध्ये डॉक्टरांचं साहजिकच घराकडे जेवढं द्यायला पाहिजे तेवढं कदाचित लक्ष दिलं नसणार. तर अशा या काळामध्ये तू त्यांना कशी साथ दिलीस आणि तुझ्यावरही त्या काळामध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या पडल्या असणार, त्या तू कशा निभावल्यास आणि या तणावाच्या काळात डॉक्टरांचं घरातलं वर्तन कसं होतं? मी शेवटच्या प्रश्नापासून सुरुवात करते. एक घटना सांगते. आम्ही कुठेच जायचो नाही, सुट्टी नाही, काय नाही. आम्ही संजीवन हॉस्पिटलमध्येच राहायचो, कारण डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की आपण तिथे राहिलो नाही तर हे हॉस्पिटल चालणार नाही. मग कधीतरी एकदा मुलं खूप लहान होती तेव्हा आमचं असं ठरलं की आपण सिंहगडावर जायचं. आणि एक गडकरी म्हणून वकील होते, त्यांचा बंगला होता तिथे, तो आम्ही बुक केला आणि आम्ही तिथे जाऊन रात्री राहणार होतो. दिवसभर डॉक्टरांना कामं होती, मग आम्हाला निघायला उशीर झाला आणि मग अगदी लहान लहान 2 पोरं आणि आम्ही असे 4 वाजता घरून निघालो, सिंहगडावर पोचलो आणि त्या बंगल्याच्या दारात गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी जी पावती दिली होती ती मी घरी विसरली. मग मला एकदम खूप काळजी वाटायला लागली. आम्ही केअरटेकरला जाऊन सांगितलं की असे असे आम्ही आहोत आणि आम्हाला आता गडकऱ्यांनी स्वतः दिसते. तर तो म्हणाला की नाही, मी असं कुणालाही घेऊ शकत नाही. आता रात्र झाली होती, 7 वाजले होते आणि मला भयंकर आता भीती वाटायला लागली की आता काय म्हणणार. आणि मग त्यांनी एक शब्दही माझ्याशी बोलला नाही, म्हणजे असा एक जळजळीत कटाक्षसुद्धा माझ्याकडे टाकला नाही. त्या केअरटेकरला सांगितलं की ह्यांना जेवायला दे, आत बसव. त्याच्यानंतर 7 वाजता हा परत आला. संजीवनमध्ये जिथे पावती होती मी सांगितलं होतं ती घेऊन परत गड चढून वर आल्या. आणि त्या दिवशी मी असं ठरवलं की 7 खून माफ. त्या पुण्याईवरती अजूनपर्यंत त्याचं चांगलं चाललंय असं मला वाटतं. कारण खूप वेळ कुटुंबाला आणि घराला खरंच देणं शक्य झालं नाही. पण आम्ही हॉस्पिटलमध्येच राहत असल्यामुळं मग आम्ही सगळेच त्याच्यात खूप इन्व्हॉल्व झालो. म्हणजे जेव्हा संजीवन घेतलं तेव्हा मी काय वाटेल ते कामं केली. हाऊसकीपिंग केलं, क्लिनिंगचं बघायचे, रिसेप्शनिस्ट आम्हीच होतो, मेडिकल स्टोअर बघायचे, असे खूप कामं. त्यामुळं आम्ही पूर्ण वेळ दोघंही जणं आणि माझे सासू सासरेसुद्धा पूर्ण वेळ आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये काम करायचो. मला वाटतं तुझ्या धाकट्या मुलाच्या बाबतीत त्याला एक निबंधाला विषय दिला होता, माय होम, आणि त्यांनी फार विनोदी, आठवतंय का तुला? आम्ही संजीवनमध्ये जेव्हा राहायला गेलो तेव्हा तिथे घर नव्हतं प्रॉपर. एक नर्सिंग हॉस्टेल होतं, तिथे अशा 4 खोल्या होत्या आणि कडेला 4 बाथरूम होते आणि ते खूप घाण होते. आणि आता राहायचं तिथेच म्हटल्यावरती आम्ही ते खूप स्वच्छ केलं आणि असं दार उघडल्या आधी बाथरूम यायचे आणि मग घर सुरू व्हायचं. तर माझ्या मुलांनी त्याच्यावरती, त्याला शाळेत निबंध माय हाऊस असं होतं, तर त्यांनी लिहिलं होतं की आवर हाऊस इज व्हेरी इंटरेस्टिंग, वी हॅव 2 बेडरूम्स अँड 4 बाथरूम्स. त्यांनी खूपच विनोदी, मी अजून तो निबंध ठेवलेला आहे त्याचा लिहिलेला. तिथे खूप घोळ होते. आमच्या घराला दार नव्हतं, कोणी पण रात्री कधीही यायचं. म्हणजे एक दिवशी तर सकाळी आम्ही उठलो तर आमच्या हॉलमध्ये एक मुलगी नमाज पढत होती. ती म्हणाली मी कायम इथेच येते. मग आम्ही दाराला कड्या लावल्या, तोपर्यंत आमच्या दाराला कडीसुद्धा नव्हती. रात्री बिरात्री कोणी मामा मावशींची भांडणं झाली की ते आमच्याकडे यायचे, मी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं, मग ते आम्ही सोडवायचो. म्हणजे काहीही चालायचं, काही आमच्या घराला हेच नव्हतं. आहो जाओ घर तुम्हाला. म्हणजे एक दिवशी एक मावशी आल्या आणि म्हणाल्या की मी ज्या झोपडपट्टीत राहते तिथे खूप वाईट वातावरण आहे, तर माझी मुलगी तुम्ही ठेवून घ्या. मग म्हटलं एक दिवस वगैरे ठीक आहे. ते म्हणे नाही, ती दिवसभर येईल तुमच्याकडे आणि तुम्ही तिला काय पण शिकवा, काय करा. त्याच्यानंतर ती मुलगी 13 वर्ष आमच्याच घरी राहिली. तिचं लग्न होईपर्यंत ती आमच्याकडे होती. तर असं आमचं घर म्हणजे खरंच आओ जाओ घर तुम्हाला होतं. तुमची दोन्ही मुलं डॉक्टर नाही झाली, तर का बरं? म्हणजे तुमचं काम अतिशय काम करताना बघून किंवा काय? नाही, कारण माझ्या धाकट्या मुलाचं अगदी लहान होता तेव्हा ड्रीम होतं ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर व्हायचं. त्याला असं वाटायचं
की कुठेही जाता येतं, कोणी थांबत नाही सिग्नल. नाही पण मी थोडासा विरुद्ध होतो याच्या, कारण आता हिने सांगितलं की सगळे आई वडील, स्वाती, इवन भाऊ माझं हॉस्पिटलसाठी काम करतात ते सगळे व्हॉलंटियर होते, पैसे घेत नव्हते. तर आता सगळ्या घरानेच जर व्हॉलंटिअरिझम केलं तर उपाशी पडायची वेळच आली असती. त्यामुळं मी असं विचार केला की मुलांनी आपल्या व्यवसायात येऊ नये. आणि असं एक जगामध्ये विशेषतः परदेशी इंडस्ट्रियलिस्टमध्ये असा फार मोठा विचार प्रवाह आहे की परदेशातल्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये त्यांची मुलं ती इंडस्ट्री चालवत नाही. आणि माझ्यावर बराच परदेशातल्या शिक्षण पद्धतीचा किंवा मॅनेजमेंटचा बराच प्रभाव आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये घरातले लोक जर चालवायला लागले तर एक म्हणजे ते तळापासून वरपर्यंत प्रवास करत नाही. दुसरं त्यांना फेवरेटिझम, कारण त्यांच्या तोंडावर तुम्ही नागड्यात असं कोणी सांगत नाही कधी. आणि त्याच्याहीपेक्षा शेवटी जाऊन म्हणजे त्यांची ॲबिलिटी नसली तरी ते इन्चार्ज होतात पदसिद्ध पद्धतीने. तर असं असल्यामुळे भारतातली इंडस्ट्री बघाल तर तुम्हाला याच्या एक्झॅक्टली उलटी दिसेल. भारतामध्ये इंडस्ट्री फक्त मुलांनीच चालवायची असते आणि बायको ही CSRची अध्यक्ष असते, आहे ना, तुम्ही बघा कुठेही जाऊन. तर आमच्याकडे असं दीनानाथमध्ये नाही आहे. माझ्याकडे आमच्या घरचं कोणीही पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये काम करत नाही. जे केलं ते फुकट अशाच पद्धतीने करावं लागतं. आणि मुलांनी वेगळ्या व्यवसायात गेल्यामुळं कधी तुलना होत नाही माझ्याशी की ते डॉक्टर तसे तर तुम्ही कसे वगैरे, हा विषय येत नाही. माझ्यापेक्षा चांगले झाले तर मला डिप्रेशन यायला नको, हाही प्रश्न वेगळा. पण एकूण मिळून त्यांनी वेगळ्या ह्याच्यामध्ये जाणं हे एक चॅरिटेबल ट्रस्टच्या दृष्टीने फार चांगलं आहे असं मी लहानपणी, माझे सगळेच विचार जे होते ते कन्व्हेन्शनल याच्यापेक्षा वेगळे, पूर्वी पण होते आज पण वेगळे. त्यामुळे त्यावेळेला असं थोड्याफार प्रमाणात आम्ही ठरवून केलं. त्यामुळे आम्ही घरी आलो आणि ही डॉक्टर नव्हती, जे मी जाणीवपूर्वक डॉक्टर न असणारी मुलगी बघून लग्न केलं होतं. तर घरी कधी आम्ही वैद्यकीच्या गप्पा मारल्याच नाहीत. कुठला पेशंट कसा जगला, कसा मेला, काय झालं. आमचं हॉस्पिटलचं बोलणं असलं तर मॅनेजमेंट संबंधी असेल. त्यामुळं मुलांना असं मेडिकल व्यवसायाविषयी अट्रॅक्शन होईल अशी कोणतीही गोष्ट मी आयुष्यात एकदाही केली नाही. आणि मला असं वाटतं की ते आज वेगळ्या ह्याच्यात असल्यामुळं खरंच आमचं घर हे अतिशय सुखी आहे. म्हणजे हा जाणीवपूर्वक निर्णय काही जगातल्या मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपल्सवर आधारित आहे. आणि आजही मागे बघताना मला असं वाटतं की फार चांगला निर्णय आहे. कोविडच्या काळामध्ये दीनानाथ रुग्णालयाने खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. आम्ही ऐकले, प्रत्यक्ष बघितलं पण आहे. त्या काळामध्ये एक घबराट होती सगळ्या सामान्य माणसांमध्ये. आणि त्यावेळेला मला आठवते तुम्ही सतत आभासी माध्यमातून लोकांच्या समोर येत होतात. कधी जलनेतीची प्रात्यक्षिकं दाखवत होतात, कधी सूक्ष्म व्यायाम, कधी कोविडचा जंतू बदलला, त्यांनी काही फॉर्म बदलला की वेगळी सिम्पटम्स दिसायची, ती सांगण्यासाठी लोकांच्यातली घबराट कमी करण्यासाठी प्रबोधन करत होतात. त्याबद्दल आणि तुमच्या संपूर्ण स्टाफ, त्यांचा ते कोरोना वॉरियर्स होते ते, तर त्यांच्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने काम केलं, तिथले त्यावेळेचे विलक्षण काही अनुभव असतील त्याबद्दल थोडं सांगा. माहीत नसलेल्या गोष्टी मी सांगतो, माहीत असलेलं काही सांगत नाही तुम्हाला. कोविडमधलं आमचं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन कुठलं आणि त्याचं कारण, तर आम्ही कोविडचं खूप काम केलं हे सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. ते तर प्रत्येक हॉस्पिटलची जबाबदारीच होती. मग आपण आपल्या घरचं काम केलं म्हटल्यावर काय, तर प्रत्येकाला करणं आवश्यकच होतं. परंतु त्यावेळेला त्या घबराटीमध्ये पुण्यातले हॉस्पिटलचे काम करायला तयार नव्हते. आणि सुदैवाने दीपक म्हैसेकर म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त होते, ज्यांच्या हातामध्ये शासनाने कोविडची सगळी सूत्रं दिली होती. आणि माझी आणि म्हैसेकरांची ते पदसिद्ध ट्रस्टी असतात आमच्या ट्रस्टवर म्हणून ओळख होती. तर ते ओळख असल्यामुळं मी म्हैसेकरांकडे गेलो आणि मी त्यांना म्हटलं की कोविड हे खूप मोठं संकट असणार आहे आणि तुम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षा त्याची व्याप्ती खूप जास्त असणार आहे. तर ते म्हणजे डॉक्टर तुम्हाला असं का वाटलं. म्हटलं आमचे खूप परदेशातल्या हॉस्पिटल्सबरोबर संबंध आहेत, खूप डॉक्टर्स इथे काम करायला येतात, आमचे खूप लोक तिकडे जातात. तर मिलानमध्ये आमचे जे मित्र आहेत त्यांनी असं सांगितलं की रस्त्याच्या कडेला लोक ऑक्सिजन अभावी तडफडून मरत आहेत. हॉस्पिटलच्या दारामध्ये तंबू टाकला आहे, मिलानच्या हॉस्पिटलच्या दारामध्ये तंबू टाकला आहे आणि त्या तंबूमध्ये स्क्रीनिंग करून जागा असेल तरच आत यायला परवानगी आहे आणि त्या तंबूच्या बाहेर शेकडो लोक मरताना ते बघतायत. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरच्या टेबलवर कोविडचे पेशंट घेतलेले. हे सगळं आपल्याकडे व्हायच्या बरंच आधी. आपल्याकडे आला असेल पहिला पेशंट दीनानाथला झाला पुण्यात 25 मार्चला आला.
आणि ही जानेवारी फेब्रुवारीतली गोष्ट आहे की आम्हाला माहिती आहे म्हटलं की दुसरीकडे काय होत आहे आणि दुसरीकडे होत असेल तर आपल्याकडे होणार, एवढा कॉमन सेन्स पाहिजे प्रत्येकाला. आणि आमच्याकडे त्याच्यावर मीटिंग्स झाल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये. मी श्रीलंकेला गेलो होतो पक्ष्यांचे फोटो काढायला जानेवारीमध्ये. तर तिथे श्रीलंकेच्या एअरपोर्टवर प्रत्येक माणूस मास्क घातलेला होता. मी त्यांना विचारलं, आपल्याकडे तर एकही माणूस मास्क घातलेला नाही, श्रीलंकेला का मास्क घातला आहे सगळ्यांनी? तर ते लोक म्हणले कोविडमुळे मास्क घातला. म्हटलं श्रीलंकेत काय आहे? तर ते म्हणले चायनीज टुरिस्ट खूप येतात कोविडच्या श्रीलंकेला. म्हटलं बापरे, मग ह्याचा चायनीज लोक सगळीकडेच जातात. तर मी म्हटलं ह्याचा अर्थ कोविड हा सगळीकडे जाणारच, आणि जर मिलानला होतं तर एक्झॅक्टली सेम पुण्याला होणार आहे. म्हणून मग मी म्हैसेकरांना भेटायला गेलो. म्हैसेकरांना मी सांगितलं की परिस्थिती गंभीर होणार आहे आणि तुम्हाला वाटतंय पण हॉस्पिटलचे बेड्स पुरे पडणार नाही. म्हणून ते म्हणले काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही सगळ्या हॉस्पिटलची मीटिंग बोलवा. मग सगळ्या हॉस्पिटलची मीटिंग, डिव्हिजनल कमिशनर, पुण्याचे आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुण्याचे पोलीस कमिशनर आणि सगळ्या हॉस्पिटलचे प्रमुख प्रतिनिधी अशी मीटिंग काउन्सिल हॉलमध्ये झाली. ही मार्च महिन्यातली घटना असेल, मार्च 2020ची घटना आहे. त्या मीटिंगमध्ये पुण्यातल्या काही हॉस्पिटल्सनी सुरू केलं की आपण ससूनला वुहान हॉस्पिटलसारखं करू. ससूनची नवीन बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगला वुहानला त्यांनी एक कोविड हॉस्पिटल चायनीज लोकांनी 13 दिवसात उभं केलं. तसं आपण करू आणि आपण तिथेच सगळे पेशंट पाठवू असं सुरू केलं. दुसऱ्याने ताबडतोब अनुमोदन दिलं. ससून चांगलं आहे हॉस्पिटल, फार अतिशय उत्तम हॉस्पिटल आहे, अतिशय चांगले तज्ज्ञ आहेत. तर व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट जिथं असेल तिथंच हे पेशंट राहतील. तुम्ही हा विषय डोक्यातनं काढून टाका आणि आजच इथे सोक्षमोक्ष लावा की सगळे पेशंट कुठे असतील. मग म्हैसेकरांनी लीड घेतला. पण 1910 साली स्पॅनिश फ्लू म्हणून आजार आला होता. त्यावेळेला बॉम्बे फिवर असं त्याचं पुढे नाव पडलं आणि त्यावेळेस 1.25 कोटी लोक भारतामध्ये मेले होते. किती? 1.25 कोटी 1910 साली. माझ्या आजीचे 4 भाऊ त्यात मेले होते. आणि त्या दिवशी ठराव पास झाला काउन्सिल हॉलमध्ये की एव्हरी हॉस्पिटल इन पुणे विल बिकम कोविड हॉस्पिटल. आणि माझ्या मते जर काही कोविडमध्ये पुण्याने चांगलं काम केलं असेल तर ते दीनानाथचं नाही आहे, या ठरावाचं आहे. बाहेर जी शहर आहे, सोलापूर आहे, सोलापूरने ठराव केला की शासकीय हॉस्पिटलला गेला पाहिजे. माझ्या ओळखीचे 2 इंडस्ट्रियलिस्ट मेले आहेत सोलापूरमध्ये. कारण सगळीकडे प्रॉब्लेम तोच, ICU आणि व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट. आणि तिथे सोलापूरला चांगले श्रीमंत लोक अलाउडच नाही प्रायव्हेटला न्यायला, कारण त्याने ठराव केला. पुढे तो ठराव पुण्याचा बघून मोडला गेला. आणि आपण जे कोविडचं सुरू केली मॅनेजमेंट, ती महाराष्ट्रात फार वेगाने सर्वदूर पसरली. सगळ्या हॉस्पिटल्सनी मुंबई सोडून दीनानाथची लिडरशिप ॲक्सेप्ट केली. कारण कोविडबद्दल पूर्ण आम्ही प्रचार यंत्रणा सुरू केली की कोविडला अंगात कपडे काय घातले पाहिजे, कोविडवर मात कशी केली पाहिजे, कोविडला औषधं कुठली वापरली पाहिजे. वाटेल तशी इनडिस्क्रिमिनेटली स्टिरॉइड द्यायला लागले होते. तर त्या सगळ्याचं आम्ही खंडन केलं. आणि एक पूर्ण टीम, डॉक्टर समीर जोग जो आमचा ICU इंचार्ज आहे, तो आमचा कोविड जनरल म्हणायचो आम्ही त्याला. तर त्यांनी पूर्ण कोविडची मॅनेजमेंट या विषयावर महाराष्ट्रातल्या सगळ्या ICUची दर महिन्याला मीटिंग, सगळ्या छोट्या ठिकाणच्या ICUs दीनानाथशी जोडायचे की तुम्ही काय प्रोटोकॉल. त्यावेळेला काय वाटेल ते उठलेलं होतं की कॉम्बिफ्लाम देऊ नका, हायड्रॉक्सिक्लोरोक्विनने कोविड बरा होतो, अँटीव्हायरल औषधांनी कोविड बरा होतो काय. आणि सगळ्या जगातनं रोज काहीतरी नवीन यायचं. त्यावेळेला एक व्हिडिओ माझ्याच नावाच्या कोणतरी धनंजय केळकर नावाच्या माणसाने टाकला होता. त्याच्यामध्ये असं असं केलं की कोविड बरा होतो असं. आणि लोक मला धन्यवाद पाठवायचे की आमचा बरा झाला कोविड त्याच्यामुळं म्हणून. म्हणजे कोविडपेक्षा अफवा जास्त मोठ्या होत्या. पण कोविडही मोठा होता. 21 एप्रिल 2021ला दीनानाथमध्ये 639 पेशंट ॲडमिट होते. 147 पेशंट व्हेंटिलेटरवर होते. म्हणजे दीनानाथचे काम खूप मोठं आहे त्याच्यामध्ये. पण मी म्हणेन की त्याच्यापेक्षा जास्त काम पुण्यामध्ये 13,000 बेड कोविडला निर्माण झाले. 2021 13,000 पुण्याचे बेड्स कोविडच्या कामामध्ये होते. तरी लोकांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं की ते कोविडचं काम हा एक दीनानाथसाठी आणि आमच्या टीमसाठी, माझ्या सगळ्यांसाठी वैयक्तिक एक विलक्षण अनुभव होता. भीती होती प्रत्येकाच्या मनात. आमच्याकडचे सिनियर डॉक्टर्स होते, त्यांना असं वाटत होतं की आपण तर काय अगदी वाघाच्या तोंडातला पहिला घास आपणच, असं त्यांना वाटायचं. आणि मग ते मला म्हणायचे की आम्ही नाही प्रॅक्टिस केली तर चालेल का. तर मी त्यांना सांगायचो की तुम्ही प्रॅक्टिस नाही केलेली चालेल, अगदीच तुमचं वय आहे, तुम्हाला डायबिटीस आहे किंवा तुम्हाला हायपरटेन्शन आहे, पण तुम्ही अजिबात घरातनं बाहेर निघता कामा नये. तुम्ही कन्सल्टिंग नाही करायचं. तुम्हाला माझा रूल आहे, ऑल ऑर नन.
म्हटलं तुम्ही व्यवस्थित पूर्ण नीट कोविड बघा किंवा अजिबात बघू नका, घरी राहा, जे मला मान्य आहे. कारण स्वतःचा जीव वाचवणे प्रत्येक माणसाचा प्रमुख धर्म आहे म्हटलं. पण त्याला माझी काही हरकत नाही, तुम्ही हाय रिस्क आहात, आम्ही तरुण लोक बघून घेऊ. माझा बायपास 2006लाच झालेला होता, पण मला काही कधी मी हाय रिस्क आहे कोविडला असं वाटलं नाही. पण या लोकांना वाटायचं ज्यांचा बायपास झालेला नाही, पण त्यांना असं वाटत असेल की माझ्या दुरुस्त आहेत, त्यांच्या दुरुस्त नाहीत, रक्तवाहिन्या, काय वाटत असेल माहीत नाही, पण ते घाबरलेले थोडे होते. पण एकदा मी तिथे उभं राहून काम करतोय, जो तिथे उभं राहून काम करतोय, दीनानाथचं मी एकच सांगेन, एव्हरी सिंगल पर्सन, म्हणजे त्यामध्ये डेंटिस्ट आले, फिजिओथेरपिस्ट आले, म्हणजे कॅन्टीनचे आपले डायटिशियन आले, प्रत्येकाने कोविड ड्युटी केली, एव्हरी सिंगल पर्सन. आणि नो एक्सेप्शन, सिक्युरिटीचे लोक, आमच्या नर्सेस एक्स्ट्रॉर्डिनरी ड्युटी केली. आमची एक मुस्लिम नर्स आहे, मी परवाच्या ह्याच्यात दाखवलं होतं कार्यक्रमात, ती लोकांना गायत्री मंत्र आणि मृत्युंजय मंत्र म्हणून दाखवायची तिथे, कारण नातेवाईक यायचे नाहीत पेशंटपाशी अगदी तो मरत असताना. किंवा दुसरी एक नर्स आहे, तिने स्वतःची प्रेग्नन्सी टर्मिनेट करून घेतली कारण तिला कोविड ड्युटी करायची होती. तर विलक्षण काम केलेलं, एक वातावरणच हॉस्पिटलमध्ये असं. आमच्या 3 डॉक्टर्स ॲडमिट होते कोविडमध्ये. मधली बिल्डिंग जी आहे आमची ती स्टाफ बिल्डिंग होती, त्याचा स्टाफ ॲडमिट असायचा. बाकीच्या 2 बिल्डिंग, मागची बिल्डिंग आहे त्यात आमचं रेग्युलर काम चालायचं. मी रोज त्यावेळेला 2 कॅन्सर सर्जरी पर डे करत असेल कोविडमध्ये. रोज मी 2 ऑपरेशन करायचो पूर्ण कोविडच्या काळात. पुढच्या बिल्डिंगमध्ये फक्त कोविडचे पेशंट होते, 400-450 होते. आणि मधल्या बिल्डिंगमध्ये फक्त स्टाफ ॲडमिट असायचा, जे सगळे कोविड अफेक्टेड होते. तर त्या स्टाफला मी भेटायला जायचो, त्यांचं मनोबल राहावं आणि माझ्यामुळं त्यांचं वाटोळं झालं नाही असं त्यांना वाटावं म्हणून मी जायचो. आणि ते गेल्यावर ते मला म्हणायचे की सर कोविड झाला आहे. मग मी म्हणायचं काय करताय, राहून घेऊन या ना. म्हटलं झालाच आहे कोविड, आता PPE नाही, मास्क नाही, काही वानगट आहे. म्हटलं आता मस्त मजेने माणसासारखं जाऊन पलीकडच्या बिल्डिंगमध्ये पेशंट बघून या म्हटलं. आणि ते जायचे सगळे, आजारी असणारे वेगळे, हार्डली एक 5-6 जणांना ऑक्सिजन लागला असेल, पण बाकी सगळ्यांना ते तसे टणटणीत होते कोविडमध्ये. भीती असेल पण बाकी काही नव्हतं. मग ते लोक राहून घ्यायचे कोविडच्या पेशंटची, पण विदाऊट PPE किट. पण त्यांना काय आता काय ज्याला हिला घाबरत नाही अशा पद्धतीने ते. एवढा मोठा डोलारा सांभाळताना येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता, त्या अनुषंगाने तुमचे छंद, ट्रेकिंग, फोटोग्राफी, हे सगळं याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आणि मुख्य तुमचं ताणाचं व्यवस्थापन इथल्या सगळ्यांना मार्गदर्शकही होईल. आम्ही यशस्वी केला असं दावा नाही करणार, कारण मला 6 साली बायपास झालाच. तर मला असं वाटायचं की मी वेड्यासारखा काम करायचो, सलग 72 तास न झोपता वगैरे असं टाईपचं काम मी करायचो पूर्वी. संजीवनला असताना मी सांगितलं तसं घर हॉस्पिटलमध्येच असल्यामुळं आमच्या मुलांना हॉस्पिटलमधल्या सगळ्या टर्मिनॉलॉजी व्यवस्थित माहिती होत्या. मुलं येऊन कधी कधी बाबा हा मेला का, बाबा कसा आहे पेशंट, काय वाटेल ते विचारायचे. तर ते एक अजिबात विश्रांती न घेता काम करणं, व्यायाम जरी असला तरी हे काही आरोग्याला चांगलं नाही. त्याचा मला साक्षात्कार 2006ला झाला. आशाताई मला येऊन भेटल्या पण होत्या बायपासच्या वेळी, आणि त्या म्हटल्या डॉक्टर जर हसायला शिका आणि बेफिकीर राहा, दारू बिरू प्यायला लागा असं त्या म्हटल्या मला. मी काही दारूचा सल्ला फार मनावर घेतला नाही, पण हसायला आणि बेफिकीर राहायला कसं शिकायचं याचा मात्र विचार केला. मग मी म्हटलं काय आपल्या आयुष्यात काय चुकतं आहे. मी शाकाहारी होतो, दारू कधीच आयुष्यात प्यायला नाही, नॉन व्हेजिटेरियन मी खात नव्हतो, व्यायाम करायचो, रोज बारीक होतो, आणि माझी लाईफस्टाईल मला असं वाटायचं चांगली आहे म्हणून. ती काही फार चांगली नव्हती, ती थोडीशी वेड्यासारखी लाईफस्टाईल होती. आणि मला असं वाटलं की आपण ह्याच्यातनं वेगळा वेळ स्वतःच्या मनासाठी द्यायला पाहिजे. आणि कदाचित मंगेशकरांचंही असेल बरोबर राहून की एक मनाची वेगळी दुनिया मला दिसायला लागली. मी कायमच सायन्सच्या दुनियेतला माणूस होतो. म्हणजे एखादा शास्त्रज्ञ लॅबोरेटरीत जसं वेड्यासारखं रात्री काम करतो, तसं मी हॉस्पिटलमध्ये वेगळ्या टाईपचं पण असंच वेड्यासारखं काम करणारा माणूस होतो. आणि मला असं वाटलं की आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करतो, आणि जे महत्त्वाचं आहे हे मला मान्यच होतं, पण लक्ष नव्हतं हे खरं. आणि मग मी स्वतःसाठी वेगळा वेळ कसा द्यायचा याचं व्यवस्थापन केलं, वाचनही केलं, व्यवस्थापनही केलं. आणि मग बरेच छंद चोखाळून बघितले, आणि त्यातले काही राहिले काही गेले. तर त्यातला ट्रेकिंग हा जो मी सोडलेला छंद होता तो परत माझा खूप सुरू झाला. मी तो दरवर्षी 2 हिमालयन ट्रेक करतो आणि 5-6 सह्याद्रीचे ट्रेक करतो दरवर्षी. मग मी कधीच आयुष्यात चढलेलो नव्हतो अशा उंचीला मी जायला लागलो. म्हणजे लडाखला एक स्टोक कंगरी म्हणून शिखर आहे, ते 20,000 काहीतरी 500 फुटाचं आहे, ते मी चढून आलो.
मग नेपाळमध्ये माउंट मेरा म्हणून एक शिखर आहे, ते साधारण 21,700 फुटाचं आहे, ते मी चढून आलो. तर मला असं वाटलं की अरे आपण या ठिकाणी गेल्यावर हॉस्पिटल, मोबाईल, काम काहीच नाही तिथे. आणि मी माझ्या ह्याच्यात असं ठेवलं की जे सुट्टीचे दिवस होते त्यात मी हॉस्पिटलचं एकही फोन एकदाही गेल्या, मी साधारण वर्षातनं 10 वेळा जातो, दरवर्षी 10 वेळा मी सुट्टीला जातो. 2009 सालापासून मी हे करतो आहे, म्हणजे आता 17 वर्ष झाली. आणि त्या 10 वेळांपैकी प्रत्येक वेळी मी कुठलंही हॉस्पिटलचं काम तिथे जाऊन करत नाही, कधीच घेत नाही काम. हॉस्पिटलला एखाद्या विभागाला आग जरी लागली तरी मी फोन घेणार नाही, ते इथल्या लोकांचं काम आहे. आता मी माझ्या कामाकरता बाहेर आलेलो आहे आणि हॉस्पिटलने कधी मला त्या बाबतीत आजपर्यंत एकदाही त्रास दिलेला नाही. ते या सगळ्या ठिकाणी फिरताना जे काही छंद चिकटले त्याच्यामध्ये बर्ड फोटोग्राफी, बर्ड वॉचिंगचा छंद मला खूप छान वाटला. कारण पक्षी हे अतिशय चांगल्या ठिकाणी राहतात, त्यांना पासपोर्ट लागत नाही, विजा लागत नाही आणि कुठूनही कुठं जाण्याची क्षमता त्यांची विलक्षण आहे. एक कबूतर एका दिवसाला 600 किलोमीटर उडतं आणि एक आर्टिक टर्न एका दिवसाला 4000 किलोमीटर उडतं. त्यामुळं पक्षाला वाईट ठिकाण सोडून चांगल्या ठिकाणी जाणं हे जे प्राण्याला जमत नाही ते पक्षाला फार सहज जमतं. प्राण्याला जागा बदलायची असेल तर वाघ बिचारे रस्त्यावर येऊन गावाच्या जवळ येऊन मरतात, कारण त्यांना पटकन कसं दुसरीकडे जायचं कळत नाही. पक्षाला अक्षरशः विद्युत वेगाने तो गरम ठिकाण सोडून थंड ठिकाणी, अन्न असलेलं ठिकाणी जाण्यासाठी अन्न नसलेलं ठिकाण सोडलं, असं इतक्या पटकन करतो. त्यामुळे जिथे पक्षी आहे तिथं चांगलं सगळं आहे, सोपं आहे. म्हणजे चांगल्या ठिकाणी पक्षी जातो यापेक्षा पक्षाला बरोबर कळतं की आत्ता कुठलं ठिकाण चांगलं आहे. ते जे मायग्रेशन करतात ते असंच एक ॲडव्हेंचर आणि फूड मायग्रेशन आहे. त्यांना खूप आवडतं की आता आपण जरा आफ्रिका बघून येऊ, आपण जरा आता भारतामध्ये जाऊया, आणि मजा येते त्यांना खूप. मी म्हटलं अरे पक्षी मायग्रेट करतो, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, आपणही जाऊ. आणि पक्ष्यांच्या मागोमाग जाता जाता म्हणजे मी थार वाळवंट ते कधी पाहिलंच नसतं असं मला वाटतं, माझ्या स्वभावातच नव्हतं. पण मला इतकं आवडलं विलक्षण. म्हणजे त्या वाळवंटामध्ये आपल्या जेसलमेरच्या पुढे पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत अक्षरशः स्वर्गीय देवाच्या काय म्हणूया निर्मितीचा मला आनंद मिळाला, खूप मजा आली. रोज सकाळी उठलं की वाळूची पूर्ण रचना बदललेली असते, एकही माणसाचा पाय त्याच्यावर नसतो. आपण जातो तिथं सगळीकडे माणसाचे आणि उंटांचे पाय असतात. आम्ही जिथे जातो तिथे कोणीच नसतं, फक्त वाळवंट, देव आणि आम्ही. आणि खरं ह्या अशा गोष्टी म्हणजे समुद्र असेल, म्हणजे अंदमान निकोबार, लक्षद्वीप असेल, हिमालय असेल, ठिकठिकाणी. आणि मग परदेशात सुद्धा मी थोडं थोडं जातो याच कामासाठी, जास्त भारतात. तर भारताचं प्रत्येक राज्य मी 5-6 वेळा पक्ष्यांकरता भेट दिलेलं आहे. त्यामुळे भारताची माझी खूप ओळख झाली, जंगलांची ओळख झाली, खूप मजा आली. आणि मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात बॅलन्स आला जो नव्हता. तो बॅलन्स स्वतःसाठीचा होता, आनंदासाठीचा होता, ईश्वरच्या जवळ जाण्याचा, निसर्गाच्या जवळ जाण्याचा असेल. आणि त्यानंतरची माझी हेल्थ त्याच्या आधीच्या हेल्थपेक्षा चांगली होती का नाही माहीत नाही. आधीच्या तरुणपणी जशी चांगली होती तेवढीच चांगली म्हातारा असताना त्यानंतर झाली. म्हणजे मी जास्त विमानातनं उडी मारली, मी स्काय डायव्हिंग केलं, म्हणजे स्क्युबा डायव्हिंग केलं, मी ठिकठिकाणी जाऊन स्क्युबा बघून मासे जगातले बघायला शिकलो, अनेक गोष्टी केल्या. आणि त्या सगळ्या गोष्टीतनं मला असं वाटलं की एक माणूस म्हणून मी जास्त मध्यभागी आलो, एका बाजूला झुकलो तो वेड्यासारखा. तो देवाने बरोबर मला जागेवर आणलं. आणि आता असं वाटलं की त्याची पण सवय झाली, म्हणजे एक ती लाईफस्टाईल झाली. म्हणजे एवढं काम असताना म्हणजे मी गेलो, आठवडाभर जातो मी, त्याच्या आधी 3-4 दिवस मला मोठ्या सर्जरीज बंद करायला लागतात, कारण कोणाचा जीव धोक्यात टाकून जाणं बरोबर नाही आहे. आणि आल्यावर मला लगेच मी येतो त्या क्षणी नेक्स्ट डे मॉर्निंग मला सर्जरीज असतात. पण त्यात हळूहळू शरीरामध्ये, स्वभावामध्ये आणि काम करायची ॲबिलिटी असल्यामुळं सुट्टी, काम सगळं बॅलन्स, घर हे सगळं बॅलन्स करून करतो तर कर. स्वाती, तुझे पण खूप छंद आहेत आणि खूप वेगळे हटके छंद आहेत, तर त्याबद्दल सांग. मला थोड्या दिवसांनी काहीतरी नवीन करावं असं वाटतं आणि त्याला आमच्या घरात आर्ट अटॅक म्हणतात. मला एक कुठल्या तरी वेगळ्या छंदाचा अटॅक येतो. आत्ता सध्या मी क्विल्ट्स बनवते, गोधड्या. आणि आता काही दिवसापूर्वी मी बरेच क्विल्ट्स बनवले होते. त्याचं एक प्रदर्शन मी दीनानाथला केलं होतं आणि ते सगळ्यांचं ऑप्शन करून त्याचे जे पैसे मला मिळाले ते मी दीनानाथच्या नवीन प्रोजेक्टसाठी त्याची देणगी दिली.
त्याच्यानंतर मला कविता करायला किंवा वाचन हिंदीचं वगैरे असं बरेच काही काही ह्याच्यात पण म्हणजे माझा खूप वेळ जातो त्याच्यात. मला असं वाटतं की माणसामध्ये तुम्हाला या थेअरीवर विश्वास जगात बऱ्याच लोकांचा आहे की तुमच्यामध्ये आर्ट किंवा सायन्सचा जीन असतो म्हणून. म्हणजे ते ब्रेन जे आहे आपलं त्याच्यापैकी राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन अशी डिव्हिजन झालेली आहे. तर लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यांचं लेफ्ट ब्रेन ॲक्टिव्ह असतं ते लोक शास्त्रीय बाजूने जास्त असतात आणि ज्यांचा राईट ब्रेन ॲक्टिव्ह असतो ते लोक कलेच्या बाजूने असतात. तर आम्ही दोघं राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन आहोत. स्वातीला सगळ्या कला येतात, तुमचा विश्वासच बसणार नाही. म्हणजे ती चित्र काढते तर तुम्हाला वाटतं की ती पेंटर आहे, ती क्विल्ट करते तर तुम्हाला वाटेल की ती क्विल्टर आहे, ती कविता करते किंवा काही गाण्यांचे अर्थ सांगते तर तुम्हाला वाटेल की ती कवयित्री किंवा हे करणारे आहे. तर हे ओढून ताणून आणता येत नाही, अभ्यासाने होत नाही. मी खूप गिटार वाजवायला माझ्या काकाकडनं शिकलो, 2 गिटार तुटली. काका म्हणला मी तुला एकच सांगतो, तू कुठलंही वाद्य जगातलं वाजवू शकतील, गिटार सोडून म्हणला. आणि तो गिटार वाजवायचा क्लबमध्ये वगैरे असं. म्हणजे तर माझ्या लक्षात आलं की आपल्यामध्ये उजव्या ब्रेनचा जीन नाही आहे, आपल्याला ॲक्सेप्ट केलं. फोटोग्राफी त्या मनाने सायंटिफिक छंद आहे, म्हणजे बर्ड फोटोग्राफी, त्यालाही आर्ट लागतं पण जास्त सायंटिफिक आणि कमी आर्टिस्टिक आहे. स्वातीचं आहे ते जास्त आर्टिस्टिक आणि थोडं सायंटिफिक आहे. पण ती अक्षरशः कुठलीही गोष्ट जी ती करते कलेतली विलक्षण, तिला त्याच्यामध्ये स्वातीचा भाऊ आहे, कुठलंही वाद्य वाजवतो, काहीही शिकलेलं नाही आयुष्यामध्ये वाद्य वाजवायला, पण त्याच्यासमोर तुम्ही पेटी द्या, पियानो द्या, काही पण द्या, तो डायरेक्ट वाजवतो. आणि मी तर जिंगल बेल शिकण्यासाठी 2.5 महिने खर्च केले. एका बोटाने मी वाजवायचो जिंगल बेल जिंगल. शेवटी माझं एवढं डोकं दुखायला लागलं कारण पाठ करायचो मी कीज की कुठल्या की नंतर कुठल्या कीवर बोट पडलं पाहिजे आपलं. म्हणजे तू माझ्याशी रिलेट होणारे कुणी मूर्ख शास्त्रज्ञ असतील तर जरूर तुम्ही लक्षात ठेवा की आपलं काम नाही. स्वातीचं क्विल्ट करणं हे खरंच हटके आहे आणि कलात्मकता त्याच्यामध्ये इतकी आहे की ती गोधडी म्हणते त्याला, पण गोधडीपेक्षा खूप वेगळं आहे. कारण ते आर्टिस्टिक आहे. म्हणजे तिने एक वाघाचं क्विल्ट केलं होतं तर त्याच्यातले भावसुद्धा कळत होते. इतकं सुंदर तिने, आणि हे सगळं पॅचवर्कमध्ये असतं. इतकं तिचं ते कलात्मक. मी तिच्याकडून घेतली आहेत 1-2 क्विल्ट, पण माझा काही गोधडीसारखा वापर करायचा अजिबात धाडस झालेलं नाही आहे. मी ते भिंतीवर लावणार आहे कारण ते खरोखर तेवढं छानच आहे. स्वातीला मी विचारलं की अनोळखी लोकांनी किती क्विल्ट घेतली ते मला दाखव. आणि ती जी काही 30 क्विल्ट्स तिने एकूण विकली त्यातल्या 18 लोक तिला अजिबात ओळखत नव्हते. म्हणजे आणि सगळ्यात जास्त किंमत किती आली एका क्विल्टची? 1.5 लाख रुपये. म्हणजे चांगलं चालतं. आता तुमचा जो भव्य प्रोजेक्ट नांदोशीला होतोय, तर परवाच त्याचा कोनशिला समारंभ झाला. तर या मोठ्या प्रोजेक्ट मागची तुमची भूमिका काय आहे आणि तो काय असणार आहे त्याच्याबद्दल थोडं सविस्तर लोकांना सांगा. मला पहिला पर्सनल क्रायसिस होता की म्हातारपणी असा प्रोजेक्ट अंगावर घ्यावा का नाही. प्रश्न होता. यावर्षी माझं आता 65 पूर्ण होते आणि भलतं म्हातारपणी काहीतरी अंगावर घ्यावं का न घ्यावं याच्यावर खूप विचार केला मी. फक्त मला असं वाटलं की माणसाच्या आयुष्यामध्ये सेल्फ रिअलायझेशन म्हणून एक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या अंगात असणारं पोटेन्शियल पूर्ण करता. हे तत्त्वज्ञान विचाराचं मी सांगतो. तर ते सेल्फ रिअलायझेशन जर करायचं असेल तर त्याच्याकरता मी माधवराव वैद्य म्हणून एक घटप्रभेच्या डॉक्टरांकडे गेलो होतो. 92 साली मी तुम्हाला सांगितलं भेट द्यायला. तर त्यांना आमच्यातल्या एका डॉक्टरने विचारलं, पीडियाट्रिशियन होता हर्डीकर म्हणून. त्यांना विचारलं की अहो आम्ही आमचं वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे करतो, ही देशाची सेवा नाही का? अजून असला उद्योग का करायला पाहिजे? की ज्ञानप्रबोधिनीच्या नावाखाली हॉस्पिटल काढा वगैरे, आमची चांगली आम्हीच. तर ते म्हणले की बघा तुमच्याकडे 100 किलोवॅटचा जनरेटर आहे, तुम्हाला तो 10 किलोवॅटला चालवायचा असेल तर काहीच हरकत नाही माझी, पण तुम्ही उरलेले 90 किलोवॅट वाया घालून स्वर्गात जाणार आहात एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही समाजाकरता करणं हे तुमचा त्याग नसून तुमच्या एक्सेस कपॅसिटीचा वापर आहे. सांगणारे कोणीतरी भेटायला लागतं. हे माधवराव वैद्यांना विनोबा भावेंनी सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो मोठे लोक काय असतात ते. हे डायरेक्टली विनोबा भावेंनी माधवराव वैद्यांना सांगितलं होतं. माधवराव वैद्यांकडनं मी ऐकून घेतलं. आमच्या टीमला आणि आमच्या सगळ्या लोकांना, आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन डॉक्टरला मी सांगत असतो की तू चांगली मेडिकल तर करशीलच, त्यात विशेष काही नाही आहे, ते 10 किलोवॅटचं काम आहे. आता जास्त करायचं की नाही हा तुझा चॉईस. आणि तो चॉईस असा, तो रिअलायझेशनचा चॉईस असताना मला असं वाटलं
की मी अजून जास्त करू शकतो म्हणून. आणि त्याचं थोडंसं कारण असं असतं की एक ती पुण्याई 25 वर्षाची असेल, मंगेशकर कुटुंबियांबरोबर राहिल्याचं एक नाव झालेलं असेल. तर आता मी जर 92 साली 30 ते 40 लाख रुपये 2 महिन्यात उभे करू शकतो, तर यू कॅन इमॅजिन की मी आज काय उभं करू शकतो. खूप मोठं काम. मला आता असं वाटतं की मी आज 500 ते 1000 कोटी रुपये 1 वर्षाच्या आत उभे करू शकतो. कारण हा नुसता माझा आत्मविश्वास आहे, त्याला काय अर्थ आहे असं नाही आहे. ते काळच सांगेल, काळ सांगेल की हे खरंच उभं राहतं का नाही. पण मग मोठं स्वप्न करावं असा एक विचारपूर्वक निर्णय आणि स्वातीला विचारूनच घेतला मी. कारण परत त्याच्यात तीच भरडली जाणार आहे. कारण आता मुलंही परदेशी आहेत, त्यामुळं आता म्हणजे ती आधी आणि तिच्या हाताशी कला असल्यामुळं खरंच तिच्यामध्ये सहनशक्ती जबरदस्त आहे आणि तिला स्वतःचं आयुष्य आहे. माझं आयुष्य आहे, तिचं आयुष्य नाही आहे. तिचं आयुष्य हेच तिचं आयुष्य आहे. आणि ती स्वतःच्या कलेमध्ये, गाण्यांमध्ये, चित्रांमध्ये, घरामध्ये आणि सारखं काहीतरी नवीन करण्यामध्ये एवढी रममाण असते की आमच्या दोघांच्या आयुष्यात वेकंट कोपरा नाही आहे की मी तिच्यासाठी वाट बघत बसलो, ती माझ्यासाठी वाट बघत बसली. अशा टाईपचं काही करायचं गरज नाही. आम्ही सहसमृद्ध आहोत आणि दोघांमध्येही अतिशय एक असं प्रकारचं वातावरण आहे की येस वी कॅन डू इट. आणि ते नवीन प्रोजेक्टमध्ये 40 एकर जागा घेतली, तिथे विकत घेतली. तर हे आता प्रश्न असा आहे की मग नवीन प्रोजेक्ट काय करायचं. तर मला असं वाटलं की एक आदर्श वैद्यकीय व्यवस्था निर्माण करायची असेल तर संजीवन तर कधीच पुरेसं नव्हतं, पण दीनानाथ हे पुरेसं नाही. की दीनानाथमध्ये आज पार्किंग, आपण सुरुवातीपासून जाऊया, एक पेशंट म्हणून गेलो तर पार्किंग नाही आहे, उभं राहायला जागा नाही आहे, बसायला जागा नाही, ICUला बेड मिळत नाही. रोज 30 पेशंट परत जातात, रोज 30 लोक परत जातात, दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलला जातात, रोज भांडत बसतात आमच्याशी की आमची ताबडतोब ट्रान्सफर घ्या म्हणून. आणि नवीन डॉक्टर्स जॉईन व्हायला जागा नाही आहे. ऑपरेशन थिएटर सकाळी 8 ते रात्री 7 चालतात, त्यांना विश्रांती नाही आहे. डायलिसिस मशीन सकाळी 6 ते रात्री 3 चालतात, त्यांना विश्रांती नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे एक भयानक कामाची स्थिती. मंडईसारखं हॉस्पिटल झालं आहे. तर त्या मंडईच्यासारखं हॉस्पिटल असता कामा नाही. चांगल्या हॉस्पिटलचं लक्षण आहे की ते 80 ते 85% ऑक्युपाईड पाहिजे याचा. आणि मी हे टाटाला अनुभव घेतलेत सगळे. टाटाच्या सगळ्या फुटपाथवर खाली पेशंट राहत असायचे आणि मला नेहमी वाईट वाटायचं की अरे लोक याची योजना का करत नाही. तर आता आमची परिस्थिती टाटासारखीच आहे आणि आम्ही त्याची योजना करतोय. आणि मला असं वाटलं की मी याच्यात भाग घेतला तर हे होईल. आणि त्याच्यामध्ये एक छोटं 40 एकराचं वैद्यकीय नगर, त्याच्यामध्ये नातेवाईकांना राहायची सोय, रिहॅब हॉस्पिटल आहे, व्हेटरनरी हॉस्पिटल आहे, बर्न्सचं सेंटर आहे, सायकॅट्री हॉस्पिटल आहे. पुणे शहराला माझ्या मते आज जर तुम्ही मला विचारलंस की 1 नंबरची गरज काय आहे तर सायकॅट्रिक हॉस्पिटलची आहे. ज्यांच्या कोणाच्या घरी सायकॅट्रिक पेशंट असेल, जो मी माझ्या ओळखीमध्ये, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये अक्षरशः देशोधडीला लागल्यासारखी स्थिती आहे त्यांची, एवढं मी नक्की सांगू शकतो. त्यामुळे एक चांगल्या सायकॅट्रिक हॉस्पिटलची पुण्याला अतिशय गरज आहे. रिहॅब सेंटरची पुणे शहरात, मुंबईमध्ये, महाराष्ट्रात रिहॅब सेंटरच नाही आहे. मी अमेरिकेत गेलो, मॉस हॉस्पिटल नावाच्या फिलाडेल्फियाच्या हॉस्पिटलला, तर तिथे रिहॅबिलिटेशनच्या पेशंटना कसं रिक्षा कशी चालवायची, कार कशी चालवायची, घरामध्ये स्वयंपाक कसा करायचा पॅरालिसिस झाल्यानंतर, याची डेमॉन्स्ट्रेशन युनिट्स होती. आणि ते लोक काम करताना त्यांच्याबरोबर मी दिवस घालवला, स्वाती पण होती. आम्ही ते बघितलं की परत हाऊ टू गेट बॅक टू अ युजफुल सिटीजन अगेन. ही रिहॅबची किंवा खरं वैद्यकीय व्यवसायाचीच ही जबाबदारी, ती पार पाडायला आत्ता तर कुणी तयारच नाही आहे. आरोग्यधाम, त्याला डिटॉक्स म्हणतात, ते मी त्याला आरोग्यवर्धन म्हणतो. की तुम्ही चांगलं आरोग्य राहण्यासाठी हॉस्पिटलची जबाबदारी नाही का? हॉस्पिटलने फक्त प्लंबिंग आणि कार्पेंट्री एवढेच व्यवसाय करायचे. तर ते सगळं एका ठिकाणी येईल अशी ती मोठी योजना आहे. पुढची 10-15 वर्ष चालणार आहे. 15 वर्षाच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की माझ्यात ती ताकद होती का आणि ती योजना किती यशस्वी झाली. पहिलं तर लगेच होईल. पहिलं 22.5 लाख स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल आहे. आत्ताचं दीनानाथ पूर्ण 11 लाख स्क्वेअर फूटचं आहे. तर त्याच्या एक्झॅक्टली दुप्पट आकाराचं 1000 बेडचं हॉस्पिटल पुढच्या 3 वर्षात रेडी असेल. तिथे 1500 पार्किंग गाड्यांची सोय आहे. आता दीनानाथला 300 गाड्यांची सोय आहे. सकाळचे 9 वाजले की पाठी लागते की पार्किंग संपलं म्हणून. 9 वाजता सकाळी पार्किंग संपलं म्हणून पाठी लागते. माणूस येणार कसा आहे? जेव्हा हॉस्पिटल सुरू झालं 99 साली तेव्हा गाड्याच नव्हत्या लोकांकडे. आमच्या डॉक्टर्सकडे गाड्या नव्हत्या. आम्हाला वाटलं 350 खूप आहेत. बघता बघता 350 काहीच नाही असं झालं.
तर ते सगळं नवीन प्रोजेक्टमध्ये माणसाला मिळणारी जागा, पार्किंगची जागा असेल, कॅन्टीन्स असतील खाण्यासाठी, बसण्यासाठीच्या जागा, पेशंट, डॉक्टर्स आणि स्टाफसाठी जागा नाहीत हॉस्पिटलमध्ये, त्यांना पण काहीतरी एक सन्मान्य जागा प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम करण्यासाठी पाहिजे. ते एक वेगळ्या लेवलचं हॉस्पिटल तुम्हाला, आणि ते आम्ही हॉस्पिटल एक दिवस लोकांना पाहण्यासाठी उघडं ठेवू हे पण आत्ता सांगतो. आणि तो 2029 सालच्या सुरुवातीचा कधीचा तरी काळ असेल आणि तुम्हाला ते बघितल्यावर कळेल की हे हॉस्पिटल, असं हॉस्पिटल आत्ता तरी भारतामध्ये नाही आहे. तोच मला प्रश्न पडला आहे की तुम्ही संजीवन हॉस्पिटल घेतलं, सिक युनिट म्हणून घेतलं, वर्षभरात तिथे गर्दी, बेड मिळेनासा झाला. दीनानाथ हॉस्पिटल सुरू केलं, आताची परिस्थिती आपण बघतोय, बेड मिळत नाही, प्रचंड गर्दी. तुमच्यात असं काय वेगळेपण आहे की तुमच्या पाठोपाठ इतकी गर्दी येते? माझ्या पाठोपाठ काही येत नाही. मी तुम्हाला सगळं पाहिजे एकच गोष्टीची, त्याचं यशाचं एकच सूत्र आहे, सिलेक्टिंग डॉक्टर्स. बाकी सगळा स्टाफ त्यांच्याकडे बघून वागतो. आमचा स्टाफ टिप घेत नाही. तुम्ही टिप द्यायचा प्रयत्न करा, ते घेणार नाही टिप. कोणीही प्रयत्न करा. का घेत नाही टिप? कारण त्यांना माहिती आहे डॉक्टर्स कसे वागतात. समजा जर डॉक्टर्स पैसे घेत असते कॅश, काही ठिकाणी असं असतं की पेशंटला सांगतात हॉस्पिटलला देऊ नको, माझ्या कन्सल्टिंगला पैसे दे. अगदी कॉमन आहे पुण्यामध्ये. मुंबईमध्ये ह्यालाच धर्म समजतात. तर आमच्या इथला डॉक्टर कधीही बाहेर पैसे घेणार नाही. पेशंटला मी तुझी चॅरिटी करतो, तू मला पैसे दे, असं ह्या जणांनी सांगणं शक्य नाही. तर हे जी टीम आहे त्या टीमचा इतर स्टाफवर परिणाम आहे. नर्सेस, मामा मावशा, सिक्युरिटी स्टाफ, कॅन्टीनचा बॉय. आता एक लक्षात घ्या, कोविडमध्ये आमच्या कॅन्टीनचा एकही मुलगा पळून गेला नाही. आज सगळ्यात पहिल्यांदा जर कोविडमध्ये कोण पळून जाणार होतं तर ती कॅन्टीनची मुलं कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत, आमचे एम्प्लॉई पण नाही आहेत. ती पळून गेली असती आणि कॅन्टीन नसतं तर दीनानाथ चालवता आलं नसतं. उगं बोलायला ठीक आहे, खायला प्यायला नाही मिळालं तर काय करतील काय? अख्ख्या पुण्यातले लोक खायला प्यायला दीनानाथला यायचे. आणि नशीब असं की कॅन्टीनच्या एकाही माणसाला कोविड झाला. काय कॅन्टीनमध्ये जादू माहीत नाही, आपण ही कॅन्टीन काढली पाहिजे, पुढच्या महामारीला लक्षात ठेवा. पण ह्या सगळ्या लोकांमध्ये ही लोक काय करतात हे बघून वागण्याचं, म्हणजे थोडक्यात एक मी असं म्हणतो की वातावरण निर्मिती असते. आणि म्हणून गर्दी आहे पेशंटची. पेशंटच्या गर्दीचं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र हे, आमच्या इथे जो डॉक्टर बाहेर खूप मोठा आहे आणि वागायला वाईट आहे, त्याला पाय ठेवता येत नाही, त्याला दीनानाथमध्ये येऊन ऑपरेशन करता येत नाही, त्याला दीनानाथच्या ICUमध्ये ॲडमिशनची फॅसिलिटी नाही आहे. पुण्यात असे अनेक नाव असलेले लोक आहेत की ज्यांचं वागणं तुम्हाला बाहेरनं चांगलं वाटेल, आतून अतिशय खराब आहे. आम्हाला माहिती असतं आमच्या व्यवसायामुळे. त्या लोकांना आमच्या इथे पाय ठेवता येत नाही. मला एक मध्येच हे सांगायचं आहे, आता परवा जो कार्यक्रम झाला नवीन प्रोजेक्टचा, त्याच्यात आमच्याकडचे खूप मोठे मोठे प्रतिष्ठित डॉक्टर, जे पुण्यातले, ज्यांचे अपॉइंटमेंट मिळवायला तुम्हाला कितीतरी दिवस घालवायला लागतात, ते सगळे स्वयंसेवकचा बिल्ला लावून, प्रत्येक माणूस, तो पीडियाट्रिशियन असो, ऑर्थोपेडिशियन असो, काहीही असो, ते सगळे स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आलेल्या लोकांना बसायला जागा देत होते, त्यांना पाणी आणून देत होते. आणि ही सगळी माणसं पद, प्रतिष्ठा, पैसा हा सगळं विसरून आपण या हॉस्पिटलचे स्वयंसेवक आहोत या पद्धतीने काम करत होतो. आणि मला असं वाटतं की टीम हाच खूप सगळ्यात मोठा असेट आहे दीनानाथचा. आणि अजून एक मला छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. माझी भाची काही दिवस एक इंटर्नशिप करत होती हॉस्पिटलमध्ये. तिला खूप आवडली. तर तिने काही चॉकलेट्स घेतल्या आणि एक लिफ्टमध्ये बाई आहेत ज्या वर खाली लोकांना सोडतात. तर तिने त्यांना दिलं की तुम्ही खूप प्रेमाने बोलता, खूप चांगल्या पद्धतीने लोकांना, पेशंट्सशी वागता, तर मला तुमच्याबद्दल खूप कौतुक वाटतंय, म्हणून मी तुमच्यासाठी चॉकलेट आणली. ती बाई फार खुश झाल्या, म्हणाल्या की पण चॉकलेटसुद्धा टिपचाच एक प्रकार आहे, तर तू माझ्यातर्फे ती चॉकलेट ठेवून घे, मला काहीही नको, तू कौतुक केलं तेच तुला. असं म्हणतात की कुठला तरी वेळ घेतल्याशिवाय किंवा कुठला तरी ध्यास घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही. आणि इतिहास घडवणारी माणसं कधीही इतिहास जमा होत नाही, उलट त्यांचं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं जातं. तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर आले आज. या सगळ्या डॉक्टरांच्या ज्या भावना आहेत, ज्या भावनेने सगळे डॉक्टर दीनानाथ मंगेशकरचे तिथे काम करत असतात, त्या सगळ्यांच्या भावना एका कवितेमध्ये स्वातींनी बंदिस्त केलेल्या आहेत. अतिशय सुंदर कविता हिंदीमध्ये आहे. आधी मराठी का आधी हिंदी? आधी हिंदी.
म्हणजे चांगलं ते तुम्हाला आधी पाहिजे, पण शेवटी थांबणार नाही कोण. नाही, ते पण छान आहे, दोन्ही चांगले आहेत, पूर्ण ऐका. आमची अशी खूप इच्छा होती की हॉस्पिटलचं एक अँथम सारखं असावं, गाणं असावं की ज्याच्यात सगळ्यांच्या भावना याव्यात. मी आपलं उगाच एक छोटीशी कविता लिहिली. अजून ती चांगली आहे असं मला म्हणता येणार नाही, पण माधुरीची फार इच्छा आहे म्हणून मी ती वाचून दाखवते. हिंदीत आहे. आरंभ में अवसान में, अवसान म्हणजे शेवट. आरंभ में अवसान में, हर बाधा हर अवधान में, छोटी बड़ी तकलीफ में, महामारी के तूफान में, है भरने वाला घाव तू ही और हम हैं तेरे हाथ, है शपथ लिया है व्रत, हे ईश्वर देना साथ. राजा नहीं रंग कोई इस दर पर जो भी आता है, यहाँ किसी में भेद नहीं, बस यहाँ दर्द का नाता है. जख्मों का कोई धर्म नहीं, ना दुख की कोई जात, है शपथ लिया है व्रत, हे ईश्वर देना साथ. आता तुम्हाला कळलं असेल उलटं का करायचं नव्हतं. मी जी लिहिली आहे ती आमच्या सगळ्या संघभावनेची शपथ नसून वैयक्तिक म्हणून लिहिली होती की मी काय माझ्या इथे काम करणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सनी आपण काय विचार करावा, थोडीशी आयडियलिस्टिक अशा प्रकारची होती. सगळ्यात पहिलं होतं की माझ्या मनात दयेचा भाव नको, करुणेचा भाव असावा. रुग्णांवर मी दया करतोय किंवा कुणातरी गरीब माणसाची मी मदत करतोय अशी भावना नसून तो आणि मी एकच आहोत. यावेळी मी इकडे आहे आणि यावेळी तो तिकडे आहे, अदरवाईज उलटंही होऊ शकलं असतं. आणि तो आणि मी ह्याच्यातला अपपर भाव म्हणतात तो माझ्या मनात राहू नको, म्हणून माझ्या मनात दया नको, करुणा दे. दुसरं होतं त्याच्यानंतरचं, माझ्या मनात अहंकार नको की मी हे जे करतोय माझ्यामुळं पेशंट वाचला, माझ्या ऑपरेशनमुळं तो जगला अशा प्रकारचं, किंवा माझ्या ICUतल्या मॅनेजमेंटमुळं तो वाचला असा अहंकार न देता माझ्या मनात ही नम्रता राहू दे की मी ह्या बरं करण्यामधला खारीचा वाटा उचलतो आहे. आणि निसर्ग, त्याला आपण ईश्वर म्हणूया किंवा खरं तर निसर्ग म्हणूया, ते या निसर्गाच्या भरण्याच्या ताकदीमुळं तो बरा होतो. मी कातडं एकमेकाला शिवलं तर हे कातडं जुळणं हा निसर्गाचा चमत्कार आहे, शिवणं हा चमत्कार नाही आहे. ही भावना माझ्या मनामध्ये कायम असू दे की मी त्याचा खारीचा वाटा बरं करण्याचा उचलतोय, तो बरा होतोय ही माझं कर्तृत्व नाही आहे अशी भावना मनामध्ये कायम ठेव. तिसरं असं होतं की जो कोणी रुग्ण माझ्याकडे येतो तो गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, तो त्याचं शरीर माझ्या हवाली करतो आहे, ह्याच्यापेक्षा मौल्यवान देणगी मला किंवा माझ्या रुग्णालयाला कधीही मिळणार नाही आहे. आणि जगामध्ये जर काही जगातलं सर्वात मौल्यवान काही जर असेल तर हा माणसाच्या स्वतःचा जीवाचा दुसऱ्यावर टाकलेला विश्वास, ह्यापेक्षा जगात अधिक कठीण आणि मौल्यवान काही नाही, याचं मला कायम भान राहू दे. आणि सगळ्यात शेवटचं की कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये मी केलेल्या किंवा आम्ही केलेल्या कामामुळं काही जगामध्ये फरक पडणार नाही आहे. आम्ही त्या माणसाचं काम केलं तर जग आहे तसंच राहणार आहे, आजारही आहे तसंच राहणार आहे, कोविडसारख्या गोष्टी परत येणार आहेत, यात आम्हाला काही शंका नाही आहे की आम्ही जग बदलायला चाललेलं नाही आहे. परंतु ज्या माणसाला आम्ही मदत करतो त्याचं जग मात्र बदलतो, याचं आम्हाला भान राहू दे. परवाच्या कोनशिला समारंभामध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले होते की जगामध्ये सध्या खूप वाईट घटना घडत आहेत, आपल्याला सगळ्यांनाच माहिती काय काय घडतंय ते, पण काही अशी लोक आहेत की ती प्रसिद्धी परांगमुख राहून खूप चांगलं काम करत आहेत. आणि अशी असंख्य लोक आहेत आपल्या आजूबाजूला, ती प्रसिद्धीच्या मागे नाहीत म्हणून आपल्याला माहीत नाही, पण ती जास्त आहेत. आणि अशा लोकांमुळे जग चाललेलं आहे. तर आज आपल्याकडे डॉक्टर धनंजय केळकर स्वाती, त्यांचं आज आपण सहजीवनसुद्धा बघितलं, किती एकमेकांना पूरक आहे. की कसा डॉक्टर यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते, तिचं आपण मूर्तिमंत उदाहरण आज बघितलं आणि त्यांचा सगळा प्रवास जाणून घेतला. तर आता याच्याबरोबरच आपला ही मुलाखत संपलेली आहे असं मी जाहीर करते आणि आपल्या सर्वांतर्फे या दोघांनाही, डॉक्टरांच्या टीमला, दीनानाथच्या संपूर्ण टीमला आरोग्यपूर्ण शुभेच्छा देते. आणि सगळेजण शतायुषी व्हा, कारण आपल्याला जास्तीत जास्त काळ असे डॉक्टर मिळायला हवे, अशा शुभेच्छा देते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते.